ओके हॅलो हां लक्ष द्या. सुपर पोझिशन ऑफ वेव्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत आहोत आणि आजचा आपला क्लास नंबर 2 आहे त्याचा क्वेश्चन करायचा. काल आपण काही क्वेश्चन्स घेतले, आज सेकंड पार्टमध्ये आपण त्याच्या समोरचे क्वेश्चन्स घेऊ. ठीक आहे, पीएसपीचे. आणि आजचा आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये आपण फोकस करणार आहोत हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स. मेनली स्ट्रिंग असो, क्लोज पाईप असो का ओपन पाईप्स असो, यांच्यामध्ये जे डिफरंट सेट स्टेशनरी वेव्ह आपण फॉर्म करतो त्यांच्या फ्रिक्वेन्सीची गोष्ट आपण आजच्या क्लासमध्ये करणार आहोत. याचे प्रॅक्टिस क्वेश्चन आपण आधी भरपूर घेतलेले आहेत, आता आणखी तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. मी पूर्ण जे सेशन होईल त्या क्लासमध्ये मी सॉल्व्ह करत बसलो तर काय होते, मग रेणुकाल झोप येते अलग सगळं आहे ना, आपण काहीच मुवमेंट नाही केले की आपल्याला सुस्त पडतो आपण. तर आपण काय करू, हे ऍज अ प्रॅक्टिस सेशन घेऊ. म्हणजे क्वेश्चन स्क्रीनवरती येईल, तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तो प्रश्न. येतं का लक्षात तुम्हाला? म्हणजे पटापट आपण सगळे सोबत सुरू करू. तर नोटबुक काढा, पेन काढा, मान्य का आलो फक्त. ओके, आणि पटापट काढो. ठीक आहे, आणि सोबत सॉल्व्ह करू पटापट जसा क्वेश्चन येईल. ठीक आहे, तर हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स मध्ये सर्वात आधी ह्या 3 टर्म आपण समजून घेतल्या होत्या. त्यातली पहिली होती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, सेकंड हार्मोनिक्स आणि थर्ड काय होती रे, ओव्हरटोन्स. व्हॉट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? द मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट विच वी गेट स्टैंडिंग वेव इज कॉल्ड एज फंडामेंटल फ्रीक्वेंसी. हमने पढ़ा था, मान लीजिए आपके पास एक स्ट्रेट स्ट्रिंग है. ठीक है, अब इसको मैंने वाइब्रेट करना स्टार्ट किया, 2 हर्ट्ज से वाइब्रेट किया, मुझे स्टैंडिंग वेव नहीं दिख रही. 3 हर्ट्ज, 4 हर्ट्ज, 5th हर्ट्ज, 7th हर्ट्ज, चाललो वाढत वाढत, पण स्टँडिंग वेव बनली का? नाही. पण एक फ्रिक्वेन्सी आली, उदाहरणार्थ 11 हर्ट्ज. आपण लास्ट टाइम एक्झाम्पल घेतलं होतं, तर मला काय दिसली? एक स्टँडिंग वेव. नंतर मी फ्रिक्वेन्सी 12 हर्ट्ज केली, 13, 14, 15, परत त्याच्यात स्टँडिंग वेव दिसत आहे का? आता नाही. आता नेक्स्ट स्टँडिंग वेव मला कधी मिळणार? 22 हर्ट्ज वरती. आणि त्यामध्ये लूप किती फॉर्म होतील? मग 2. अशा प्रकारे मला स्टँडिंग वेव मिळेल. मी परत व्हायब्रेट केलं तर मला 33 हर्ट्ज वरती मग 3 लूप भेटले. म्हणजे ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत ह्या त्या फ्रिक्वेन्सीज आहेत या स्ट्रिंगच्या, ज्या फ्रिक्वेन्सीवर स्टेशनरी वेव त्याच्यामध्ये फॉर्म होत आहे. म्हणजे ह्या झाल्या त्या स्ट्रिंगच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीज. ह्या काय झाल्या? स्ट्रिंगच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी. 11, 22, 33 या पर्टिक्युलर लेनच्या स्ट्रिंगसाठी ह्या तिच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी आहेत. आणि यातली जी मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी ज्याच्यासाठी स्टँडिंग वेव्ह भेटली होती, त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला काय म्हणतो आपण? तिची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. आता हार्मोनिक कसं? तर हार्मोनिक इट इज वर्ड विच इज युज्ड फॉर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, याला काय म्हणू आपण? हार्मोनिक. पण तो पहिला हार्मोनिक आहे म्हणून त्याला काय म्हणू आपण? फर्स्ट हार्मोनिक. अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल. म्हणजे समजा पहिली फ्रिक्वेन्सी तुमची n आहे, दिस n इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, किंवा त्याला म्हणू आपण फर्स्ट हार्मोनिक. याच्या नंतरची फ्रिक्वेन्सी सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक. तर हे जे इंटिग्रल मल्टिपल आहेत हे सगळे या फ्रिक्वेन्सीचे काय झाले? हार्मोनिक्स. त्यानंतर ओव्हरटोन कशाला म्हणतात? ओव्हरटोन्स म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नंतर जे पहिली फ्रिक्वेन्सी येईल, कोणती येते? ही वाली. हे झाले तुमची ओव्हरटोन. पण हा पहिला ओव्हरटोन आहे तुमचा, म्हणून याला काय म्हणतो आपण? फर्स्ट ओव्हरटोन. आणि ओव्हरटोनला कसं दाखवतो आपण? सफिक्स मध्ये नंबर लिहितो. तर तुमचा हा बेसिक टोन, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक, या यांचे काय काय नाव आहेत सांगा? n इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. कोणता हार्मोनिक? मल्टिप्लाय मध्ये नंबर, फर्स्ट हार्मोनिक किंवा बेसिक टोन. आणि हा जो 2n दिसू राहिला हा सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन. सो व्हॉट इज दिस? थर्ड हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन. तर अशा पद्धतीनं असतं. तुम्हाला ह्या तिन्ही टर्म समजल्या असतील, आणि नसतील समजलं तर याच्या अगोदर आपण युट्यूब वरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहून घे जा. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा स्ट्रेट स्ट्रिंग आपल्याकडे असते, त्या स्ट्रिंग मध्ये जेव्हा एखादी प्रोग्रेसिव्ह मी प्लग केलं आणि ट्रॅव्हल करायला लागली, तर हिची जे स्पीड असते ते स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? v इज इक्वल टू √T/m, ज्यामध्ये T या स्ट्रेच स्ट्रिंग मध्ये असलेलं टेन्शन आहे आणि m आहे तिची लिनियर मास डेन्सिटी. हा m जो आहे हा लिनियर मास डेन्सिटी आहे, म्हणजे स्ट्रिंगचं टोटल मास डिवाइड बाय स्ट्रिंगची टोटल लेंथ. तो मास पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज लिनियर मास डेन्सिटी. हे टर्म पण आपण बघितली होती. त्यानंतर आपण स्ट्रिंगच्या व्हायब्रेशन वरती फोकस करू. तर जेव्हा स्ट्रिंगला तुम्ही प्लग केलं आणि एकच लूप बनला, ते स्ट्रिंगचं झालं फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन, किंवा तिथं तुम्हाला भेटते फर्स्ट फ्रिक्वेन्सी. आणि ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? n इज इक्वल्स टू 1/2L/T/m. ठीक आहे. स्ट्रिंगची लेंथ स्मॉल l ते तुमच्यावर डिपेंड करते, तुम्हाला काय घ्यायची आहे? m मास पर युनिट लेंथ, n फंडामेंटल फ्रिक्वेन्सी,
फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तेव्हा असते जेव्हा लूप किती बनले आहेत 1. आता इथं बघा 2 लूप बनलेला आहे, तर हा 2 लूप म्हणजे फंडामेंटल मोड नंतरचा पहिली फ्रिक्वेन्सी आहे, फंडामेंटल नंतरची पहिली, तिला काय म्हणतो आपण पहिला ओव्हरटोन. तो झाला फर्स्ट ओव्हरटोन, ज्याला काय म्हणू आपण सेकंड हार्मोनिक. दिस इज सेकंड ओव्हरटोन, थर्ड हार्मोनिक. ठीक आहे, म्हणजे स्ट्रिंग मध्ये बघून घ्या सगळे हार्मोनिक प्रेझेंट आहेत. फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक. म्हणजे लक्षात ठेवू शकता की स्ट्रिंग मध्ये ऑडच्या सोबत सोबत इव्हन पण हार्मोनिक प्रेझेंट आहे. तर ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द स्ट्रिंग. हे थेरॉटिकल क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हे ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन तुम्हाला माहित आहे. जर असं करता करता मला पिथ नंबरचा, आता यन नाही म्हणू शकत ना, कारण यन सिम्बल सगळ्याच फ्रिक्वेन्सीज आहेत, तर पिथ नंबरचा ओव्हरटोन जर मला लागला तर एन पी इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल P+1 एन. जसं मला पाहिजे समजा सेकंड ओव्हरटोन कुठे गेला, हा सेकंड ओव्हरटोन, तर मी इथं काय लिहिल N2 इज इक्वल्स टू 2+1 इंटू एन, म्हणजे काय आला 3n. तर N2 इज इक्वल्स टू काय 3n. असं जर मला लागला N9 लागला मला, तर काय होईल 9+1 म्हणजे काय असेल 10n. तर असं रॅन्डम कुठलाही नंबर आला तर तुम्ही या इक्वेशनवरून लक्षात ठेवू शकता. स्ट्रिंग मध्ये ओव्हरटोन हा त्याचा जस्ट नेक्स्ट हार्मोनिक्स असतो. ठीक आहे, हे झाली स्ट्रिंगची गोष्ट. त्यानंतर आपण पाईप बद्दल स्टडी केला होता. पाईप दोन प्रकारचे, एक होता क्लोज्ड आणि दुसरा होता ओपन. आता क्लोज म्हणजे एकाच एंडला क्लोज राहील, आणि याच्यामध्ये डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन आपण केले. ठीक आहे, तर क्लोज एंड वरती नेहमी नोड बनतो, आणि इथं हा काय बनलेला आहे अँटी नोड. इथं नोड, हा अँटी नोड, हा नोड आणि हा अँटी नोड. म्हणजे क्लोज पाईप मधली एक गोष्ट मला समजली की क्लोज पाईप मधला जेव्हा बी तुम्ही एखादा मोड ऑफ व्हायब्रेशन घेता तर त्यात एक तर एक नोड एक अँटी नोड असते, नाही तर 2 नोड 2 अँटी नोड, नाही तर 3 नोड 3 अँटी नोड, 4 नोड 4 अँटी नोड. म्हणजे सेम नंबर, इक्वल नंबर ऑफ नोड्स, इक्वल नंबर ऑफ, म्हणजे सेमच राहील ना, 5 समजलं कोणत्या पाईपची गोष्ट आहे, क्लोज पाईपची. ठीक आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लोज पाईपची काय असते, N इज इक्वल टू V/4L. पण एंड करेक्शन जर दिलं असलं एखाद्या क्वेश्चन मध्ये तर तुम्ही या लेंथ मध्ये हा L टाकू शकता. म्हणजे हाच फॉर्म्युला N इज इक्वल टू काय होईल V/4. टोटल जो कॅपिटल L आहे तो स्मॉल l प्लस काय असेल E. मी ब्रॅकेट मध्ये L प्लस E असं सुद्धा लिहू शकतो. बघा कॅपिटल L प्लस E असं लिहू शकतो आपण, ज्यामध्ये E तुमचा काय एंड करेक्शन. जो एंड करेक्शन तुम्ही कसं काढू शकता, दॅट इज 0.3 टाइम्स ऑफ डी या फॉर्म्युलाने काढू शकता. कुठल्याही पाईपसाठी एंड करेक्शनची व्हॅल्यू, एंड करेक्शन माहिती आहे तुम्हाला, एक चिन्नुकला डिस्टन्स असते. अँटीनोड तुमचा ओपन एंड वर एक्झॅक्टली फॉर्म होत नाही, थोडासा वर फॉर्म होतो. मग इथून पासून तर जिथं अँटीनोड बनला तिथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे एंड करेक्शन असते, जे त्या पाईपच्या इंटरनल डायमीटरवर डिपेंड करते. जेवढा पाईप वाईड, जेवढा पाईप ब्रॉड, तेवढं त्याचा जो एंड करेक्शन आहे तो कसा असेल जास्त. 0.3 न त्याच्या डायमीटरला जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एंड करेक्शन भेटते. किंवा रेडियसच्या फॉर्म मध्ये जर तुम्ही लिहिलं तर E इज इक्वल टू डायमीटर हे 2 टाइम्स ऑफ रेडियस असते पाईपची, म्हणजे 2 इंटू 0.3 तो काय होईल 0.6 टाइम्स ऑफ R. असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण माझं म्हणणं आहे तुम्ही डायमीटरच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवा, एक नंबर. ठीक, ओके. तर हे झाली गोष्ट कोणाची, क्लोज पाईप जो की क्लोज आहे. पण क्लोज पाईप्स मध्ये कोणत्या फ्रिक्वेन्सी अवेलेबल असतात रे, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तर आहेच त्याची फर्स्ट हार्मोनिक, नंतर सेकंड हार्मोनिक आहे का त्याच्यात, ऐका क्लोज पाईप मध्ये. तर बघा स्ट्रिंग मध्ये सगळं प्रेझेंट आहे, ओपन पाईप मध्ये सगळं प्रेझेंट आहे, पण क्लोज पाईप मध्ये फक्त ऑड हार्मोनिक्सच प्रेझेंट आहेत. म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक, सेवन्थ हार्मोनिक, 9th हार्मोनिक. ठीक आहे, तर हा तुमचा बेसिक टोन आहे. तर तुमचा हा कोणता असेल, फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन. तर मला सांगा फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे काय असते, थर्ड हार्मोनिक. सेकंड ओव्हरटोन इज फिफ्थ हार्मोनिक. थर्ड ओव्हरटोन इज सेवन्थ हार्मोनिक. थर्ड डायरेक्ट फोर्थ हार्मोनिक नाही आहे, सेवन्थ आहे. याच्यावरून लक्षात आलं की जो पिथ ओव्हरटोन असते तो यात काय असते 2p+1 टाइम्स ऑफ N. ट्राय करून पाहूया 3 साठी. तर इथं होईल N3 इज इक्वल्स टू 3 आहे हा, N3 इज इक्वल्स टू 3 दुनी काय होईल 6, 6 ने काय होईल 7, 7 टाइम्स ऑफ N. तर मागच्या केसमध्ये स्ट्रिंगच्या केसमध्ये तुम्ही NP इज इक्वल्स टू P+1 टाइम्स ऑफ N घेतला होता. आता तुम्ही काय घेतला 2p+1 टाइम्स ऑफ N. गरज पडली एखाद्या क्वेश्चन मध्ये तर वापरू आपण त्याला. ठीक, आणि याच्यामध्ये कोणते हार्मोनिक प्रेझेंट आहेत, फक्त ऑड हार्मोनिक्स. गुड, ठीक आहे. त्यानंतर हे इथं लिहिलेलंच आहे ते. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पाईप जो की ओपन आहे दोन्ही एंड वरती. ओपन एंडचा पाईप जर असेल दोन्ही एंड वर ओपन आहे तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/2L असते. क्लोजची काय होती V/4.
4L. ठीक आहे. परत हा कॅपिटल L ला तुम्ही चेंज करू शकता आणि तो कॅपिटल L काय होईल तुमचा L प्लस 2E. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विथ एंड करेक्शन लिहायचं म्हटलं तर V अपॉन काय होईल रे L प्लस 2 टाइम्स ऑफ E आणि याच्या मल्टिप्लाय मध्ये कोण राहणार आहे तुमचा 2L असते ना 2L पण स्मॉल L काय लिहिलं मी ना L प्लस एंड करेक्शन 2 लिहिलं कारण ओपन पाईपला वर सुद्धा एक डिस्टन्स राहील खाली सुद्धा एक डिस्टन्स राहील तर E प्लस E काय येईल तिथं 2 येईल. राहील लक्षात तुमच्या. ओके तर हे विथ एंड करेक्शन वाला फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळे हार्मोनिक प्रेझेंट असतात. फर्स्ट हार्मोनिक सेकंड थर्ड फोर्थ हे स्ट्रिंग सारखंच आहे बिलकुल. ठीक. आणि तुम्हाला माहिती आहे मग पीथ ओव्हरटोन जर लागला तर P प्लस 1 टाइम्स ऑफ Nच घ्यायला लागेल आणि एंड करेक्शनचा फॉर्म्युला तोच जो मी आधी सांगितला होता. अशा पद्धतीनं हे काही फॉर्म्युले आहेत. आता करू आपण काही क्वेश्चन्स तर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत पटापट सोबतच करूया. जे कॅल्क्युलेशन सांगितलं ते करायचे आहेत. द पाईप which is open at both ends and the pipe close at one end have same length. दोन पाईप आहेत. एक जो ओपन आहे दोन्ही एंड वरती आणि एक क्लोज आहे एका एंड वरती. तर हा झाला पाईप ओपन ॲट बोथ एंड. पाईप या दोघांची लेंथ सेम आहे. तर लेंथ ऑफ ओपन पाईप इज इक्वल टू लेंथ ऑफ दी क्लोज पाईप. मी सी लिहितो क्लोजला रिप्रेझेंट करण्यासाठी. ठीक आहे. अँड दे आर व्हायब्रेटिंग इन अ फंडामेंटल मोड आणि ते दोन्ही पाईप त्यांच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करत आहेत. एअर कॉलम व्हायब्रेटिंग इन ओपन पाईप हॅज रेझोनंट फ्रिक्वेन्सी N1. तर याची जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाची ओपन पाईपची ते किती दिली तुम्हाला N1 आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाची क्लोज पाईपची ते किती दिलंय तुम्हाला N2. बाबूरे N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ब्रॅकेट कंप्लीट करून ओलीला म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाची ओपन पाईपची ते किती दिलंय N1. एवढं लिहायचं कामही नाही हे समजासाठी लिहित आहे फक्त. डायरेक्ट तुम्ही N1 N2 लिहिलीच चालते. पण मी असं लिहिलं की तुम्ही असं नाही म्हणा फर्स्ट ओव्हरटोन आहे हा फर्स्ट ओव्हरटोन नाही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीलाच N1 नाव दिलेलं आहे. ठीक. अशा पद्धतीनं पुढे अँड जो सेकंड कॉलम आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय दिली आहे तुम्हाला N2 दिली आहे. तर तुम्हाला रिलेशन काढायचं आहे. तर कसं काढाल तुम्ही रिलेशन. तुम्हाला माहित आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते ओपन पाईपची V अपॉन 2L पण लेंथ कोणाची ओपनची आणि इकडे N इज इक्वल्स टू V अपॉन 4L पण लेंथ कोणाची क्लोज पाईपची. तर आता मी काय करतो हा जो L आहे लेंथ मला इक्वल दिला ना मग L लेंथच्या फॉर्म मध्ये लिहितो. दॅट LO इज इक्वल्स टू V अपॉन 2 टाइम्स ऑफ याची फ्रिक्वेन्सी काय फंडामेंटल N1 आणि याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय N2. तर हा होईल V अपॉन 2 टाइम्स ऑफ N1 आणि हा होईल दॅट इज LC इज इक्वल्स टू V अपॉन 4 टाइम्स ऑफ N2. तर लेंथ दोघांची कशी दिलाय सेम. याच्यामधलं राईट हँड साइड काय करू शकतो आपण इक्वल. सो देअरफॉर ॲज LO इज इक्वल्स टू LC एवढं लिह. ठीक आहे. जसं की बोर्डाचा क्वेश्चन सुरू आहे 2 टाइम्स ऑफ N1 आणि V 4 टाइम्स ऑफ N2. V झाला कॅन्सल 2 1 जा 2 2 2 जा 4 तर डायरेक्ट तुम्हाला भेटलं N1 इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ N2. कळलं काय अडचण. तर N1 इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ N2 म्हणजे काय होईल बरोबर ना ऑप्शन ए. ठीक समजलं का रे. हा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हेन द स्ट्रिंग इज स्ट्रेच बिटवीन टू रिजिड सपोर्ट्स अंडर सर्टेन टेन्शन अँड व्हायब्रेटेड. तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे जे स्ट्रेच केलेली आहे तिच्यामध्ये काहीतरी टेन्शन आहे. ठीक आहे. अशी स्ट्रेच केलेली आहे दोन बाउंड्री मध्ये तर खालीलपैकी आणि तिला व्हायब्रेट केलं तर खालीलपैकी कोणती कंडिशन ट्रू आहे. अँटीनोड ऍट बोथ एंड्स अँड ऍट लिस्ट वन नोड इन बिटवीन. त्या स्ट्रिंगच्या दोन एंडवर अँटीनोड बनू शकते का. अरे जिथं बांधलेलं तिथं नोडच बनणार आहे ना. नोड्स ऍट बोथ एंड अँड ऍटलीस्ट वन अँटीनोड इन बिटवीन. नोड्स ऍट बोथ एंड ऍटलीस्ट वन अँटीनोड ऍटलीस्ट म्हणजे कमीत कमी एक अँटीनोड ऍट वन एंड. नोड्स ऍट बोथ एंड नो अँटीनोड इन बिटवीन. हे अरे हे तर नाहीच हेही नाही. अँटीनोड्स ऍट बोथ एंड्स नाही म्हणजे कोणता आन्सर आहे बी. ठीक चला कारण इथं नेहमी नोडच बनायला पाहिजे. तर आता कोणताही मोड घेतला तर मिनिमम एक अँटीनोड तर तुम्हाला मधात ठेवाच लागेल ना रे म्हणून त्याचा आन्सर बी आहे. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. द एंड करेक्शन फॉर द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ ट्यूब ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन विल बी मोर इफ ट्यूब इज. एंड करेक्शन कधी जास्त असू शकते. कोकाटे पाणी आणबर मस्तासाठी जा बरं. एक बॉटल भरून आण ऑफिस मध्ये. तू पण पिऊन येतो. हा एखादा पाईप असला कोणताही पाईप घ्या त्याचं जे एंड करेक्शनची व्हॅल्यू असेल त्यासाठी ते किती असते 0.3 टाइम्स ऑफ डायमीटर.
मग हा एंड करेक्शन वाढणार कधी, जेव्हा त्याची डायमीटर वाढणार. रिड्यूस द लेंथ, लेंथ रिड्यूस करणार काही होणार आहे का, लेंथचा फरक पडते का, नाही. इन्क्रीज द लेंथ, मेड थिनर, थिन केला, त्यानंतर वायडन, वायडन केला म्हणजे डायमीटर वाढली. आता थिन केला म्हणजे थिनचा त्याचा म्हणायचा अर्थ होता की हा पाईप आहे तर थिन म्हणजे जाळ होता तो पत्रा, तसं म्हणू शकता तुम्ही त्याला. ठीक आहे, तर ऑप्शन काय येईल त्याचं, थिन म्हणजे आजचा दोन्ही कलेक्शन जर तुम्ही विचार केला, थिन केला तो बी, किंवा एकदम साध्या भाषेत जर विचार केला की हे डायमीटर होती आणि हे डायमीटर कमी केली, हा बी थिन केला, या दोन्ही केसमध्ये तुमचं इनकरेक्शन वाढणारच नाहीये ना. अलग लक्षात, म्हणजे कोणता आन्सर आहे त्याचं, डी, वाईड केलं, वाईड म्हणजे डायमीटर वाढला. नेक्स्ट पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. The frequency of third overtone of a pipe of length LC that is closed at one end is same as the frequency of the sixth overtone of a pipe of length LO that is open at both ends, then LC upon LO is. काहीच नाही, तुम्हाला फ्रिक्वेन्सी सेम दिली आहे. फ्रिक्वेन्सी कोणाची, क्लोज पाईपची, पण कोणत्या टोनची, कोणता टोन, थर्ड ओव्हरटोन, तर इथे येईल यंत्री. फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड, दिस इज थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज पाइप इज इक्वल्स टू द सिक्स्थ ओवरटोन ऑफ दी ओपन पाइप. अब क्लोज पाइप के लिए थर्ड ओवरटोन का मतलब क्या होता है, इन क्लोज पाइप थर्ड ओवरटोन इज सेकंड ओवरटोन, इन क्लोज पाइप थर्ड ओवरटोन इज सेकंड ओवरटोन. क्लोज पाइप मध्ये क्लोज पाइप कोणता आहे, पहिले स्ट्रिंग नंतर क्लोज पाइप, तर थर्ड ओवरटोन इज सेवंथ हार्मोनिक. ठीक आहे, तर इथे येईल सेवंथ हार्मोनिक, पण कोणाचा रे, क्लोज पाईपचा. समजलं का, एवढं लिहायची गरज नाही. ठीक आहे, तर दॅट इज सेवंथ हार्मोनिक. ठीक आहे, आणि इट इज इक्वल्स टू, नाही बोल लिहा क्लोज पाईपचा आहे म्हणून, आणि इक्वल्स टू इकडे सेवंथ हार्मोनिक ऑफ दी ओपन पाईप. आता सेवन तर दोघांचं कॅटून जाईल. ठीक आहे, तर इथं कॅन्सल झाला. आता उठलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप काय असते, व्ही अपॉन 2 टाइम्स ऑफ, सॉरी क्लोज आहे तर काय येईल 4 टाइम्स ऑफ LC, and it is equals to V upon 4 times of LO. 4 नाही, 2 times of LO. 2 1s are 2, 2 2s are 4, we get cancel. तर तुम्हाला राहिलेला आहे LO is equals to, सॉरी तुम्हाला रेशो पाहिजे ना, रेशो पाहिजे तुम्हाला LC upon LO, तर LC upon LO is equals to 1/2. 1/2 means ऑप्शन बी. वरून गेला का, नहीं. अगला क्वेश्चन तुम्हारे स्क्रीन पे ये है. वायर ऑफ लेंथ यल, एक वायर है जिसकी लेंथ यल है, लीनियर डेंसिटी है स्मॉल m, is stretched between two rigid support with tension T, and it is observed that wire resonates in pth harmonic at a frequency of 320 Hz and resonates again at next higher frequency of 400 Hz. The value of P is. ठीक आहे, एक स्ट्रिंग आहे, ज्या स्ट्रिंगसाठी आपल्याला टर्म्स अँड कंडिशन दिले आहेत. तर स्ट्रिंगची पीथ हार्मोनिक, तर स्ट्रिंगचं कसं असतं रे, स्ट्रिंगची फंडामेंटल फॉर्म फ्रिक्वेन्सी काय असते, n इज इक्वल्स टू 1/2L अंडर रूट ऑफ T/m. दिस इज बेसिक टोन. ठीक आहे, याच्या नंतर जर असेल तर ते काय असेल तुमची फर्स्ट ओव्हरटोन. जर फर्स्ट ओव्हरटोन असेल तर तुमचा कोणता हार्मोनिक असेल, सेकंड हार्मोनिक. सेकंड ओव्हरटोन असेल तर थर्ड हार्मोनिक. तर जेव्हा तुमचा बेसिक टोन आहे तेव्हा इथं तुमचा 1 आहे, पण जेव्हा तुमचा फर्स्ट ओव्हरटोन असते तेव्हा इथं पी ची व्हॅल्यू किती होते तुमची, 2 होते. समजलं का. जर तुमचा थर्ड असेल तर पी ची व्हॅल्यू काय होईल, 3. अरे मी सांगितलं तुम्हाला P/2L हा जनरल फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा. तर मग जेव्हा ते पीथ हार्मोनिक मध्ये असतील तर तेवढेच नंबर ऑफ लूप बनतील ना तिथं, म्हणजे काय होईल, दॅट इज n, जे दिलाय तुम्हाला बघून घ्या काय म्हटलं ना, पीथ हार्मोनिक मध्ये आहे दॅट n इज इक्वल्स टू किती लूप येतील, दॅट इज P/2L टॉयसेल. हे झालं इक्वेशन नंबर 1. पण पुढे म्हणते आता त्यावेळेची फ्रिक्वेन्सी किती होती, 320. तर इथं घेतलं मी 320 इज इक्वल्स टू P/ लेंथ होती टॉयसेल, टेन्शन T, आणि अपॉन काय झालं m. ठीक आहे,
अँड रेझोनेट्स अगेन नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी ऑफ दिस द व्हॅल्यू ऑफ पी इज नेक्स्ट फ्रिक्वेन्सी वाढून घेतली तर फ्रिक्वेन्सी झाली तुमची 400. तर याच्या नंतरचा मोड आला असेल तो त्याच्यापेक्षा 1 जास्त आहे, हायर आहे, हार्मोनिक आहे ना. रेझोनेट्स अगेन ॲट नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी. तर स्ट्रिंगमध्ये 1 वाढून द्यावं लागेल. समजा पहिले जर तो थर्ड असेल 3 असतील, आता लूप किती बनतील 4. अपॉन मध्ये काय येईल 2 टाइम्स ऑफ यल आणि इकडे काय होईल टी अपॉन यम. हे झालं इक्वेशन नंबर 2. तुम्हाला व्हॅल्यू कशाची काढायची आहे पी ची. तर पी ची व्हॅल्यू काढायची आहे तर जेवढं कॅन्सल होईल तेवढं कॅन्सल करता आलं पाहिजे आपल्याला. मग आपण कसं कॅन्सल करू शकतो. यस याचं काय करा रेशो घ्या. रेशो घेतलं तर तुमचं पी अपॉन पी प्लस 1 राहील ना. म्हणजे तुम्ही शिफ्ट करून पी ची व्हॅल्यू काढू शकता. तर काय करा तुम्ही टेकिंग इक्वेशन 1 डिवाइड बाय 2 करा. तर काय होईल 320 अपॉन 400 इज इक्वल्स टू तो 1 अपॉन 12 अंडर रूट टी बाय दोघांचंही कॅन्सल. 320 सोबत पी चं डायरेक्ट रिलेशन आहे. इकडे काय होईल पी, इकडे काय होईल पी प्लस 1. इथं हा 0 कॅन्सल होईल. कोणा डिवाइड होते 8 चूक 32 8 45 है ना. 4 डिवाइड बाय 5 इज इक्वल्स टू होईल पी अपॉन पी प्लस 1. तर हा होईल 4 टाइम्स ऑफ पी प्लस 1 इज इक्वल्स टू काय होईल 5p. 4p प्लस 4 इज इक्वल्स टू 5p. हा इकडे आला तर काय होईल p इज इक्वल्स टू 4. आहे का ऑप्शन. यस ऑप्शन बी. परत एकदा रिपीट करू आपण या क्वेश्चनला. या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे. हे एक स्ट्रिंग आहे ठीक आहे. आणि हे सध्या व्हायब्रेट करत आहे एका पर्टिक्युलर हार्मोनिक मध्ये. आणि त्यावेळेस तिची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी दिली होती 320 हर्ट्ज. ओके. आणि जेव्हा याच्यापेक्षा नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी होती ते होती तुमची 400 हर्ट्ज. ह्या दोन फ्रिक्वेन्सी आहेत. पण ते 320 वाले त्याने काय म्हटलं पीथ हार्मोनिक. मग फर्स्ट हार्मोनिक जर असला तर एक लूप बनते, सेकंड हार्मोनिक असला तर 2 लूप बनतात, थर्ड हार्मोनिक तर 3 लूप बनतात. तर पीथ हार्मोनिक मध्ये किती लूप बनतील पी लूप बनतील. ओके. आणि 400 त्याच्यापेक्षा नेक्स्ट आहे. मग जर सेकंड हार्मोनिक मध्ये 2 बनतात, थर्ड हार्मोनिक मध्ये 3 बनतात, तर पी मध्ये जर म्हणजे पीथ हार्मोनिक मध्ये जर पी बनले तर पी प्लस 1 मध्ये एक न शिल्लक राहील ना. म्हणजे इथं काय बनतील पी प्लस 1. आणि फ्रिक्वेन्सीचा नंबर ऑफ लूप्स वर डायरेक्ट रिलेशन आहे. तो रेशो घेऊन कॅल्क्युलेट करून आपण पी काढला. म्हणजे तो कोणता हार्मोनिक होता हे आपल्याला समजलं होतं. फोर्थ हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी होती 320 आणि फिफ्थ हार्मोनिकची किती होती 400. नेक्स्ट. अ स्ट्रिंग अंडर टेन्शन 180 न्यूटन अँड मास पर युनिट लेंथ 2 × 10⁻³ kg पर मीटर. ठीक आहे. हे टी ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर हा कोण आहे तुमचा kg पर मीटर स्मॉल एम. ठीक आहे. त्या फॉर्म्युल्यातला इट प्रोड्युसेस 2 कॉन्सिक्युटिव्ह रेझोनंट फ्रिक्वेन्सी विथ ट्युनिंग फॉर विच आर 375 अँड 450 हर्ट्ज. द मास ऑफ द स्ट्रिंग इज. याचं काय म्हणणं आहे परत मागच्याच क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे. 2 डिफरंट मोड्स आहेत व्हायब्रेशनचे. पहिल्या मोडची फ्रिक्वेन्सी 375 आहे, दुसऱ्या मोडची 450 आहे. आणि तुम्हाला सांगितलं की त्या स्ट्रिंगची लिनियर मास डेन्सिटी कॅल्क्युलेट करा. मग कसं कॅल्क्युलेट करू. तर आपल्याला माहित आहे की पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे 375 इज इक्वल टू समजा हा पीथ मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. त्याला लिहिलं मी ना पी अपॉन टॉइस एल अंडर रूट ऑफ टी बाय एम. इक्वेशन नंबर 1. आणि त्याच्यानंतरच्या नेक्स्ट मोडची फ्रिक्वेन्सी किती दिली तुम्हाला 450. तर स्ट्रिंग मध्ये एक न शिल्लक घ्यावं लागतं. म्हणजे काय होईल पी प्लस 1 अपॉन काय होईल टॉइस एल अंडर रूट काय रे टी बाय एम. जर समजा मला नंबर ऑफ हार्मोनिक किती नंबरचा आहे हे काढायला सांगितलं असतं तुम्ही दोघांचा रेशो घेतला असता. T2L T रूट मधले सगळे कॅन्सल झाले असते आणि मला पी ची व्हॅल्यू भेटली असती जसं मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये केलं. पण या प्रॉब्लेम मध्ये त्यानं मला विचारलं लिनियर मास डेन्सिटी स्मॉल एम ची व्हॅल्यू विचारली. जर रेशो घेतला तर स्मॉल एम तर काय कट होऊन जाईल. मग काढता येईल का नाही. तर मग इथं आपण ऍडजस्टमेंट काय करू इथं यांची सबस्ट्रॅक्शन वाला ऑपरेशन करू. ज्याच्यामुळे काय होईल 450 म्हणून 375 मायनस होईल. इथं मला एक व्हॅल्यू भेटेल आणि यातून ज्या ज्या गोष्टी कॉमन काढता येईल त्या आपण कॉमन काढून घेऊ. पी इथं अननोन आहे तो कॅन्सल होऊन जाईल कारण हा पी प्लस 1 आहे. तुमच्या लक्षात येईल मायनस केली कसं साईन बदलते. पहा काय करतो टेकिंग इक्वेशन 2 - 1 सांगा काय येईल 450 मायनस 375. तर 450चं इक्वेशन लिहून घ्या. काय येतं काय ते फी प्लस 1 अपॉन टॉइस एल अंडर रूट ऑफ टी बाय एम मायनस काय दुसरं पी अपॉन टॉइस एल अंडर रूट ऑफ टी बाय एम. काय काय कॉमन निघते ते कॉमन काढून घ्या. पहिले 450 मायनस 375 किती येते हा 25 आणि तो 50 किती 75 आणि इट इज इक्वल्स टू इथून जे जे कॉमन निघेल ते काढा 1 अपॉन टॉइस एल अंडर रूट ऑफ टी बाय एम. हा निघालाय बाहेर आणि आतमध्ये करायला आपल्याकडे पी प्लस 1 मायनस पी.
इथं हा पी याच्यासोबत कॅन्सल होऊन गेला, 1 राहिला, 1 यासोबत मल्टिप्लाय झाला म्हणजे तेच राहिलं. ठीक आहे. आता आपल्याकडे काही काही गोष्टी दिलेल्या आहेत, जसं हा 75 ॲज इट इज ठेवतो, 1/2. ठीक आहे. स्ट्रिंगचं आपल्याला लेंथ काढता येऊ शकते का? दिली आहे का स्ट्रिंगची लेंथ? अंडर जे व्हॅल्यू मिळतात ते पुट करा. TL इकडे काय होईल? अंडर रूट ऑफ टी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 180 आणि यम ची व्हॅल्यू दिली आहे माझ्याकडे 2 × 10⁻⁻⁻. किती रे बाळा? -3. याला कॅल्क्युलेट करा. इथून मला काय भेटते? L. आणि L भेटला की मी इझिली त्याचं मास ऑफ स्ट्रिंग काढू शकतो. का? कारण मला स्ट्रिंगची मला कॅपिटल एम काढणं आहे, स्मॉल एम नाही. राईट. तर कॅपिटल एम आहे स्ट्रिंगचं मास. काय काढायचं आहे? मास ऑफ स्ट्रिंग यम. तर तो काय होईल? स्मॉल एम इंटू स्ट्रिंगची लेंथ होईल ना, बिकॉज स्मॉल एम इज इक्वल्स टू काय असते? मास ऑफ स्ट्रिंग अपॉन लेंथ ऑफ स्ट्रिंग. मला काढायचं काय? कॅपिटल एम. कॅपिटल एम काढायसाठी मला काय माहित पाहिजे? स्मॉल एम आणि यल. स्मॉल एमची व्हॅल्यू मला क्वेश्चन मध्ये दिलेली, हे आहे स्मॉल एमची व्हॅल्यू, लिनियर मास डेन्सिटी. मग कोण माहित नाही आहे? एल. एल काढायसाठी मी असं सॉल्व्ह केलं. चला घ्या. हा होईल 75 इज इक्वल्स टू 1/2 एल. रूटले सॉल्व्ह करा बरं, कसं होईल? 2 9. हा रूट मध्ये होईल 90 × 10⁻⁻³ -3चा काय होईल? +3. ठीक. आता याला ऍडजस्टमेंट करून घ्या. 1/2L 90 नि बाहेर. याला काय मग 900 आणि तो करतो 2. कसंही केलं चालतंय, तुम्हाला वाटेल तसं करा. मी याला असं ऍडजस्ट करतो, पाहून घ्या. म्हणजे काय होईल? हा बाहेर आला तर काय होईल? 30 × 10 10⁻1. ओके. आणि इकडे काय आहे तुमचा? 75. करा कॅल्क्युलेट आता. तर हा होईल L इज इक्वल्स टू 30 × 10 डिवायडेड बाय कोणाला खाली? 75 इंटू कोणा इथं? 2. चला कसं होईल कॅल्क्युलेट आता? 15 2 30 5 75. हा होईल 2 2 कॅन्सल, 10/5 किती येईल तो? 2. L इज इक्वल्स टू 2 मीटर. तुम्हाला काढणं आहे कॅपिटल एम. सो देअरफॉर कॅपिटल एम इज इक्वल्स टू स्मॉल एम इंटू लेंथ. स्मॉल एम आहे तुमचा 2 × 10⁻³ 2 × 10⁻³ यल तुम्ही आता काढला 2, तो झाला 4 × 10⁻³ एम. ठीक आहे. युनिट काय आहेत? ग्राम. तर हा झाला तुमचा केजी मध्ये, तर या -3 ला तुम्ही ग्राम मानून घ्या. म्हणजे काय झाला तो? 4 ग्राम. 4 ग्राम इज व्हॉट? डी. ठीक. गेला का वरून हा क्वेश्चन? एकदा ओव्हरलुक करून घ्या कसं होतं तर. म्हणजे असे क्वेश्चन असतात की ज्यात 2 फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेलं राहील, पण तुम्हाला ते कोणत्या हार्मोनिक मध्ये स्ट्रिंगचे ते माहित नसतील. तुम्ही त्यातली पहिली फ्रिक्वेन्सी हे पीथ हार्मोनिकची घ्या, त्याची ऍडजस्टंट फ्रिक्वेन्सी P+1 ची घ्या, आणि ह्या 2 व्हॅल्यू इकडे तुम्हाला माहित असतात. आता या अननोन व्हॅल्यू पैकी काही तुम्हाला नोन असतील, जे तुम्हाला विचारली तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यातलं कोण ठेवायचं जिवंत ते डिसाईड करणं तुमचं काम आहे. जर पी विचारला तर रेशो घेतला असता, आता मला एम काढायचा होता म्हणून मी सबस्ट्रॅक्शन केली. ठीक आहे. मागचे दोन्ही प्रॉब्लेम सेम याचे आहेत, जॉनरचे आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. अ पाईप 60 सेंटीमीटर लॉंग ओपन ॲट बोथ एंड, म्हणजे ओपन पाईप घेतला, विच प्रोड्युसेस हार्मोनिक्स. ठीक आहे. एक पाईप आहे जो व्हायब्रेट करत आहे, कोणत्या तरी हार्मोनिक मध्ये त्याचे व्हायब्रेशन सुरू आहेत. विच हार्मोनिक मोड ऑफ पाईप रेझोनेट्स 2.2 kHz सोर्स. तर 2.2 kHz या सोर्स सोबत त्याचा कोणता हार्मोनिक व्हायब्रेट होत असेल? समजलं नसेल काय म्हणणं आहे याचं. याचं म्हणणं हा एक पाईप आहे, या पाईप मध्ये कोणते तरी कितीतरी अँटीनोड कितीतरी नोड बनलेले आहेत, म्हणजे याच्यात व्हायब्रेशन सुरू आहे. पण हा हार्मोनिक मध्ये आहे, रेझोनेट करत आहे कोणासोबत? एखाद्या दुसऱ्या पाईप सोबत, एखाद्या सोर्स सोबत. सोर्स मी घेतो ट्युनिंग फॉर, ज्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 2.2 kHz. बघा पाईप व्हायब्रेट होत आहे. यस. पाईप मध्ये स्टेशनरी वेव्ह फॉर्म होत आहे. यस. तर स्टेशनरी वेव्हची काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल. यस. आणि ते फ्रिक्वेन्सी कोणासोबत रेझोनेट होत आहे? या सोर्स सोबत, म्हणजे या ट्युनिंग फॉर सोबत. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 2.2. म्हणजे पाईपची व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी किती असेल? 2.2 kHz. कारण ते दोघं रेझोनन्स मध्ये आहेत ना. रेझोनन्स मध्ये असतं म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम असणं. मग आता मला पाईपची जी फ्रिक्वेन्सी आहे ते 2.2 हर्ट्झ आहे मला माहित आहे, पण पाईपचा मोड काढायचा आहे ना. तर मी असं मानतो बघ कोणता तरी पीथ मोड सुरू आहे. मग पाईपचा पीथ मोड कसा असते? ओपन पाईपचा पीथ मोड असते NP इज इक्वल्स टू काय असते? P+1 टाइम्स ऑफ N. असा असते समजा. बरोबर आहे की नाही?
किंवा तुम्ही असं म्हणू शकता की पाईप्ससाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असते, पीच मोड काढायचा आहे आपल्याला, तर एनपी इज इक्वल टू फॉर्म्युला असते व्ही अपॉन काय असते रे, 2 टाइम्स ऑफ एल. काय असते, व्ही अपॉन 2 टाइम्स ऑफ एल. तर आता तुम्ही जर पाईप मध्ये गेले तर पाईप मध्ये असं असते की पहिला व्ही अपॉन 2L, पहिला व्ही अपॉन 2L, दुसरा 2 टाइम्स ऑफ व्ही अपॉन 2L, तिसरा 3 टाइम्स ऑफ व्ही अपॉन 2L, असं असेल ना. मग मला पीच पाहिजे तर तो काय होईल, दॅट इज एन इज इक्वल्स टू पी टाइम्स ऑफ व्ही अपॉन 2L. समजू राहिलं का. आता ते व्हॅल्यू पुट करा. यांची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे किती आहे, ते दिले आहे तुम्हाला 2.2 इंटू 10 रेज टू दी पॉवर 3. ठीक आहे. अँड इट इज इक्वल्स टू पी आणि व्ही अपॉन काय रे, 2 टाइम्स ऑफ एल. ठीक आहे. चला 2.2 इंटू 10 ची पॉवर 3 इज इक्वल्स टू पी. साऊंडची स्पीड तुमच्याजवळ किती आहे, 330. हा होईल 2 आणि लेंथ तुमच्याला दिली आहे 60 इंटू 10 रेज टू दी पॉवर -2. करा कॅल्क्युलेटरला. हा झाला याच्यासोबत कॅन्सल. अजून काय करू शकतो आपण, 12. करा बरं कॅल्क्युलेट. 2 इंटू 10 ची पॉवर 3 पी इंटू 33. हा वरती गेला तर काय होईल रे, +2. 3300 डिवाइड मध्ये काय येईल माझ्याकडे 12. हा इकडे घ्या. 2.2 इंटू 12 इंटू 10 रेज टू दी पॉवर 3 अपॉन 33 इंटू 10 रेज टू दी पॉवर 2. हे दोन यातल्या दोन सोबत कटले, हा एकच राहिला. या एकनं इकडे माझ्याकडे पी आहे, या एकनं याला मल्टिप्लाय केला तर झाला 22 इंटू 12 डिवाइड मध्ये झाला 33. इकडे राहिला माझ्याकडे पी. अब 11 दुनी 22, 11 त्रिक 33, 3 दुनी 12 आहेत ना, 12 दुनी 24. तर पी इज इक्वल टू काय झाला 24 डिवाइड बाय 3. तर 3 न जर डिवाइड केलं तर किती येते 8. परत एकदा नजर टाका. हा फॉर्म्युला नाही वापरणार मी, कारण हा फॉर्म्युला मी तेव्हा वापरेल जेव्हा मला दोन ऍडजस्टंट फ्रिक्वेन्सीची कॅल्क्युलेट करायची गरज असेल. याला नाही वापरायचं आहे मला. मला एक फ्रिक्वेन्सी माहित आहे, फक्त तो किती नंबरचा हार्मोनिक आहे हे मला माहित नाही आहे. एक त्यांना काय सांगितलं कोणता हार्मोनिक आहे, हा 2.2 किलोहर्ट्ज म्हणजे विच हार्मोनिक. तर 2.2 किलोहर्ट्ज इज पीथ हार्मोनिक. पीथ लिहिलं त्याला, कारण 1 असेल, सेकंड असेल, थर्ड असेल. हा तर फर्स्ट आहे, पण मला माहित नाही तो किती नंबरचा आहे, तर मी ते व्हॅल्यू घेतली आणि पी मल्टिप्लाइड बाय हे व्हॅल्यू घेतली. खतम. पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. गेलं का वरून. एकदा पहा, चुकू नका फक्त क्वेश्चन. तर ऑप्शन कोणतं राहील 8. नेक्स्ट, 2 wires of same material are vibrating under same tension. If the first overtone of the first wire is equal to the second overtone of the second wire and radius of the first wire is twice the radius of the second, the ratio of length of the first wire to the second wire is. अच्छा, सेम मटेरियलच्या बनलेल्या आहेत, सेम टेन्शन आहे. दोन वायर घ्या रे वा. हे पहिली वायर आहे, हे पहिली वायर आहे. आणि हे दुसरी वायर आहे. मटेरियल सेम आहे, टेन्शन दोघीमध्ये सेम आहे. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द फर्स्ट वायर, फर्स्ट ओव्हरटोन इज N1. ओव्हरटोन ऑफ द फर्स्ट वायर इज इक्वल टू द सेकंड ओव्हरटोन ऑफ द सेकंड वायर. हे सेकंड वायर आहे, हिचा सेकंड ओव्हरटोन N1 फर्स्ट वायरचा, ही वायर वे समजा, ही वायर बी. हे दोन्ही फ्रिक्वेन्सी इक्वल आहेत. ठीक. सोबतच त्यांनी दिलं आहे की रेडियस ऑफ द फर्स्ट वायर इज ट्वाइस द रेडियस ऑफ द सेकंड. रेडियस ऑफ द फर्स्ट is twice the radius of the second wire. First overtone of the first wire, second overtone of the second wire. असं लिहितो मी त्याला. ठीक. किंवा AB लिहू, AB लिहिलं चालेल की समजते ना ते. यांच्या एकदम सफिक्स मध्ये तो ओव्हरटोनला रिप्रेझेंट करू लागला, ब्रॅकेटच्या बाहेर तो पहिले वायर आहे म्हणून ते रिप्रेझेंट करत आहे. ठीक आहे. पुढे म्हणते लेंथ ऑफ द फर्स्ट वायर टू द रेशो ऑफ लेंथ. याची जी लेंथ असेल या वायरची ते L1 मानतो
लेंथ ऑफ दी फर्स्ट वायर आणि हे असेल लेंथ ऑफ दी सेकंड वायर. तर तो तुम्हाला रेशो कॅल्क्युलेट करणं आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट तुम्ही इक्वल जे फ्रिक्वेन्सी दिली आहे ईला कंटिन्यू करून सुरू करा. तर फर्स्ट ओव्हरटोन ऑफ दी फर्स्ट वायर इज इक्वल्स टू दी सेकंड ओव्हरटोन ऑफ दी सेकंड वायर. आता फर्स्ट ओव्हरटोन काय असते रे वायरसाठी, स्ट्रिंगसाठी? सेकंड हार्मोनिक. दिस सेकंड हार्मोनिक ऑफ दी फर्स्ट वायर and it is equals to third harmonic of the second wire. So 2 as it is. What is the first what is the formula for the first overtone wire चा? 1/2L length of the first wire under root of T upon M. But M कोणाचा? फर्स्ट वायरचा. लिनियर मास डेन्सिटी पहिल्या वायरची. and it is equals to 3 times of 1/2 लेंथ ऑफ दी सेकंड वायर अंडर रूट ऑफ टी आणि इकडे काय होईल रे लिनियर मास डेन्सिटी ऑफ दी सेकंड वायर. ओके, नो इश्यूज. आता मला सांगा जे जे कॅन्सल होईल ते कॅन्सल करून टाका. जसं 1/2 आणि 1/2 होते कॅन्सल इथं. हा 1/2 हा 1/2 कॅन्सल. रूट टी कॅन्सल. जे जिवंत आहे ते ठेवा. आता तर इकडे राहील आपल्याकडे 2 अपॉन लेंथ ऑफ फर्स्ट वायर अंडर रूट ऑफ काय राहील रे M1 अँड इज इक्वल्स टू 3 अपॉन लेंथ ऑफ दी सेकंड वायर अंडर रूट ऑफ M2 दॅट इज लिनियर मास डेन्सिटी ऑफ दी सेकंड वायर. तुम्हाला काय काढणं आहे रेशो ऑफ लेंथ ऑफ फर्स्ट वायर टू सेकंड वायर. फर्स्ट वायरची लेंथ वरती घेऊन जातो तो लेंथ ऑफ फर्स्ट वायर डिवाइड बाय लेंथ ऑफ सेकंड वायर. हे तिकडे गेली तर हा इकडे येईल म्हणजे अंडर रूट ऑफ M2 अपॉन काय होईल M1 आणि मल्टिप्लाय मध्ये हा वर 2च राहणार डिवाइड मध्ये येईल 3. बघून घ्या एकदा, इथपर्यंत काही अडचण नसणार. आता मला हेच काढायचं आहे 2/3 ऑलरेडी आलेला आहे, फक्त मला M2/M1 पाहिजे. आता M2/M1 आणि मला रिलेशन कोणतं आहे दिलं रेडियसचं दिलं आहे. तर रेडियस कशी आणता येईल इथं? तर आपल्याला माहित आहे की डेन्सिटी जनरली काय असते मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास इज इक्वल्स टू काय असेल रो इंटू व्हॉल्यूम. तर हा जो व्हॉल्यूम आहे रो कुठल्याही वायर म्हटलं की तो सिलेंड्रिकल इन शेप असते, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असतं. ठीक आहे, त्याला तो एरिया है ना रो इंटू एरिया इंटू तिची लेंथ दैट इज लेंथ ऑफ द फर्स्ट वायर. तो ये हो जाएगा रो एरिया ली तुम्ही पाय आर चा स्क्वेअर इंटू यल. तर कुठल्याही याचं मास जे आहे ते रेडियस सोबत कसं आहे रे, पण आपल्याला रेडियस बी जिवंत ठेवावं लागेल ना. रेडियस सोबत कसं त्याचं स्क्वेअरचं रिलेशन आहे, मतलब मास इज प्रोपोर्शनल टू आर चा स्क्वेअर. तो यहां से बरोबर आहे ना, इथून m अपॉन l प्रोपोर्शनल टू आर स्क्वेयर. तो m इज इक्वल्स टू आर स्क्वेयर l. तो ये हो जाएगा, कुछ तो भी गलत कर दिया अपन ने कहीं. तो एम सी आर स्क्वायर ने प्रोपोर्शनल केलं तर आंसर येते का, चेक करता का एकदा. तो अगर रूट में कर दिया आर स्क्वायर तो मैं यहां से सीधा ये प्रोपोर्शनल इससे है तो ये हो जाएगा आर इज प्रोपोर्शनल टू रूट एम. जो रूट एम है तो ये हो जाएगा लेंथ ऑफ द फर्स्ट वायर टू द लेंथ ऑफ सेकंड वायर. रूट वाली कहानी बिगड़ के हो जाएगी R2 अपॉन R1, इधर रहेगा 2/3 R2 अपॉन R1 की बात R2 डिवाइड बाय R1 इज 1/2 1/2 इंटू 2/3 गेट कैंसल 1/3. करेक्ट, चेक करो 1/3 आंसर है क्या उसका. मी रिवाइज करतो एकदा पूर्ण प्रॉब्लेम. ते आपण ज्यावेळेस असं येते ना कंडिशन, तुम्ही वायर ए आणि बी घेतो तरी चालते. ते 1-1-1-1 त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. काय आन्सर आहे दिलं? खूपदा हल्ला आहे तो. रिवाइज करू, कुठे डाऊट आहे का सांगा मला, कोणती स्टेप नाही समजली.
पहिल्या वायरचं फर्स्ट ओव्हरटोन ऑफ दी फर्स्ट वायर हा इक्वल दिला होता सेकंड ओव्हरटोन ऑफ दी सेकंड वायरच्या. फर्स्ट ओव्हरटोन सेकंड हार्मोनिक होता है, पहली वायर का इसलिए 1, सेकंड ओवरटोन थर्ड हार्मोनिक होता है, लेकिन दूसरी वायर का इसलिए 2. एन का फॉर्मूला 1/12 अंडर रूट T/m होता है, एन का फॉर्मूला 1/12 अंडर रूट T/m होता है, लेकिन सेकंड वायर के लिए है, यहाँ पे लेंथ के लिए 2, लीनियर मास डेंसिटी के लिए 2 लगा, टेंशन के लिए नहीं लगा है क्योंकि दोनों वायर में टेंशन सेम है. तो जो सेम सेम चीजें थी वो कैंसिल कर दी, जो बची वो वहां पे लिख दी. मुझे निकालना है लेंथ ऑफ द फर्स्ट वायर टू द लेंथ ऑफ द सेकंड वायर, तो ये लेके मास को एक साइड में कर दिया और ये इक्वेशन मेरे पास है. अब इसमें मेरे पास प्रॉब्लम था कि मुझे लीनियर मास डेंसिटी का रेशियो नहीं पता था दोनों वायर के लिए. अब वो निकालने के लिए मेरे पास था रेडियस. अब रेडियस को लॉन्च करना है तो रेडियस तक पहुंचने के लिए मैंने जनरल फॉर्मूला यूज किया, रो इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम, वॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू एरिया, एरिया इज प्रोपोर्शनल टू आर स्क्वायर. तो दैट मीन्स ये जो मास है, मास आर स्क्वायर से प्रोपोर्शनल है, लेकिन जो लीनियर मास डेंसिटी है वो भी तो यम से प्रोपोर्शनल है. तो मैंने क्या किया, वो यम प्रोपोर्शनल टू क्या कर दिया, आर स्क्वायर. तो आर इज प्रोपोर्शनल टू रूट यम, तो रूट यम जो कहानी थी वो आर की हो गई, यानी कि रूट m2/m1 हो गया. सिर्फ r2/r1 और r2/r1 की वैल्यू हमें पता थी, पुट कर दी. ठीक है, एकदा क्रॉस चेक करा फक्त आन्सर बरोबर का, बरोबर आहे ना. तर आन्सर आहे त्याचं ऑप्शन सी. नेक्स्ट ये इन रेजोनेंस एक्सपेरिमेंट द स्ट्रिंग ऑफ लेंथ L अंडर टेंशन वाइब्रेट इन सेकंड ओवरटोन बिटवीन द टू ब्रिजेस. द एम्पलीट्यूड ऑफ द वाइब्रेशन इज मैक्सिमम एट. सोनोमीटर एक्सपेरिमेंट पता है ना हमको, बताया था मैंने. एक साउंड बॉक्स होता है जिसके ऊपर एक स्ट्रिंग को स्ट्रेच करके रखा होता है. ठीक है, ये सोनोमीटर है. इसमें क्या करा हुआ है, ये 2 ब्रिजेस होते हैं हमारे पास. ठीक है, और इस ब्रिजेस के ऊपर वेट लगा के विद द हेल्प ऑफ पुली, यहां पे हम कुछ वेट लगाते हैं, इसके अंदर एक तनाव प्रोड्यूस करते हैं, एक टेंशन प्रोड्यूस करते हैं. ये उसकी यहां से यहां तक वाइब्रेटिंग लेंथ है. ठीक है, तो इसके अंदर कितना टेंशन होगा ये डिपेंड करेगा आपने कितना वेट यहां पे लगाया है. जितना इधर mg होगा, है ना, जितना मास मल्टीप्लाइड बाय g होगा उतना ही टेंशन इसमें होगा. और ये वेट तुम वेरी कर सकते हो. ठीक है, तो ऐसा ही तुमने एक सोनोमीटर लिया और जिसके अंदर ये जो स्ट्रिंग है उसकी कंडीशन हमको बताई गई है. ठीक है, कुछ इस तरीके से ये 2 ब्रिजेस है, पहला और दूसरा ब्रिज, और ये स्ट्रिंग है. स्ट्रिंग के अंदर उसने बोला उसकी लेंथ स्ट्रिंग की L है और टेंशन उसके अंदर T है. ओके, और वो वाइब्रेट कर रही है सेकंड ओवरटोन ने. सेकंड ओवरटोन मतलब कौन सा हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. अब थर्ड हार्मोनिक है मतलब फर्स्ट हार्मोनिक में एक लूप, तो थर्ड हार्मोनिक में कितने लूप बने होंगे, 3 लूप. तो वो स्ट्रिंग ऐसे वाइब्रेट हो रही है. सोनोमीटर की जो स्ट्रिंग है वो ऐसे वाइब्रेट कर रही है. ठीक है, ब्रिजेस के बीच में ये ब्रिज 1 है, ये ब्रिज 2 है. द एम्पलीट्यूड ऑफ वाइब्रेशन इज मैक्सिमम एट. तो जो वाइब्रेशन का एम्पलीट्यूड कहां पे मैक्सिमम है, तो जहां पे रेड लाइन में खींच रहा हूं यहां पे एम्पलीट्यूड मैक्सिमम है, यहां पे एम्पलीट्यूड मैक्सिमम है और यहां पे एम्पलीट्यूड मैक्सिमम है. ये पोजीशन आपको बतानी है. अगर आप देखेंगे यहां से यहां तक ये टोटल लेंथ कितनी है, L. ठीक है, तो अगर हम देखेंगे कि यहां पे 3 लूप बने हैं तो एक लूप कितने है, L/3 का. तो एक लूप का आधा पार्ट कितना होगा, L/6. तो देखो L/6 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 पार्ट करेंगे ना आप, तो पहला जो मैक्सिमम एम्पलीट्यूड है वो कितने पे होगा, L/6 पे. समझ रहे हो का. दूसरा L/6 1 2 3, दैट इज 3L/6. एंड नेक्स्ट कितना होगा, 4 5L/6. मतलब आपके आंसर होने चाहिए L/6 3L/6 5L/6. देखो L/6, हाँ तो इसको सॉल्व करो, 3 1 जा 3 3 2 जा 6, तो L/2 आ जाएगा वो बराबर. तो L/6 पहला तो हो गया, अब L/2. ओके, और ये 5L/6, मतलब कौन सा आंसर रहेगा, ऑप्शन ए. ठीक है, समझ में आया. उसने पूछा कहां कहां पे एम्पलीट्यूड मैक्सिमम होगा, तो पोजीशन बतानी थी आपको. ठीक है, और उसने अगर बताओ ये सेकंड ओवरटोन नहीं, उसने बोला होता फिफ्थ ओवरटोन है, तो फिर आपको समझ में आता कि उसमें कितने लूप बनते, 6 लूप बनते थे. तो L/12 होता, फिर पहला एंटीनोड पहला मैक्सिमम एम्पलीट्यूड L/12 पे होता, क्योंकि 6 बन रहे हैं, 6 लूप बने ना, तो एक लूप को कितना मिल गया, L/6. 6 बने तो उसमें का आधा कितना हो जाएगा, L/12. तो पहला मैक्सिमम डिस्प्लेसमेंट L/12 पे होगा. क्या पता समझ में आया कि नहीं आया, आलन लक्षात.
तर असे प्रश्न सुद्धा राहू शकतात. आणि पा किती वेळा आलेला आहे. नेक्स्ट, ॲट द पोल्स ऑफ अ अर्थ द स्ट्रेच वायर ऑफ अ गिवन लेंथ व्हायब्रेट्स in unison with tuning fork at the equator of earth the same setting to produce the resonance with same fork the vibrating length of the wire is. सोनोमीटर का एक्सपेरिमेंट पढ़ा है आपने, देखा आपने, ठीक है. ये मान लो ब्रिजेस है दो, ठीक है, और इस ब्रिज पे ये मैंने स्ट्रिंग स्ट्रेच करके रखी हुई है, ठीक है, और ये ऐसे इधर वेट लगा के रखते हैं पुली के थ्रू, ऐसे बताया मैंने अभी, राइट. तो इसकी जो वाइब्रेशन की फ्रीक्वेंसी होती है वो यन इज इक्वल टू 1/2 अंडर रूट टी बाई एम, ऐसा फॉर्मूला है स्ट्रिंग का वाइब्रेशन की फ्रीक्वेंसी का. तो ये फ्रीक्वेंसी कब बढ़ेगी? जब टेंशन बढ़ेगा. समझ रहे होगा इस रस्सी में जो टेंशन है, और ये टेंशन डिपेंड किस पे करता है? mg पे. तो अगर आप धरती से चांद पे चले गए, मून पे चले गए, तो मून पे टेंशन बदलेगा ना सेम सेटिंग के लिए. क्यों टेंशन बदलेगा? क्योंकि टेंशन mg होता है ना, और मून पे g बदलता है. मून पे g कम होता है तो टेंशन भी क्या होगा? कम. टेंशन कम होगा तो फ्रीक्वेंसी भी क्या होगी? कम. और अगर फ्रीक्वेंसी कम हो रही है, वो होनी नहीं चाहिए, तो लेंथ को क्या करना पड़ेगा? क्योंकि उसने कहा है कि फ्रीक्वेंसी सेम, वो बोल रहा है कि फ्रीक्वेंसी बदलनी नहीं चाहिए. देखो पढ़ो, एट पोल्स ऑफ अर्थ द स्ट्रेच वायर ऑफ लेंथ वाइब्रेट्स एंड इट्स यूनिसॉन विद द ट्यूनिंग फॉर्क. एक ट्यूनिंग फॉर्क के साथ में वो वाइब्रेट कर रही थी पहले. मान लो इस ट्यूनिंग फॉर्क की फ्रीक्वेंसी 250 हर्ट्ज है एग्जांपल के तौर पे, ठीक है, वाइब्रेट कर रही है. इसके साथ यूनिसॉन में, ध्यान से सुनो पहले, ये सोनोमीटर का एक्सपेरिमेंट कर रहे हैं, ये स्ट्रिंग वाइब्रेट कर रही है, इसकी कुछ फ्रीक्वेंसी होगी, वो किसके साथ मैच कर रही है? इस ट्यूनिंग फॉर्क के साथ, जिसकी फ्रीक्वेंसी कितनी है? 250 हर्ट्ज. ये नंबर मैंने मन से लिया, उसके साथ यूनिसॉन में है, मतलब ये और इसकी फ्रीक्वेंसी सेम है. लेकिन अब आप कहां पे चले गए? पूरा सेटअप लेके मून पे. तो ये ट्यूनिंग फॉर्क तो अभी भी 250 हर्ट्ज से वाइब्रेट होगा, क्योंकि उसकी फ्रीक्वेंसी वाइब्रेशन की 250 है. लेकिन वहां पे जाने के बाद इसके अंदर का टेंशन कम हो गया ना. अब टेंशन कम हो गया तो फ्रीक्वेंसी भी इसकी क्या हो जाएगी? कम. तो फ्रीक्वेंसी कम नहीं होनी चाहिए, वहां पे जाने के बाद भी ये 250 से ही बजना चाहिए. तो फ्रीक्वेंसी कम होनी जाएगी, लेकिन वो नहीं होनी चाहिए. और चलो गए, जाने के बाद हो गई कम, हो गई कम, तो वाइब्रेट नहीं हो रहा. तो आप चाहते हो कि अब फ्रीक्वेंसी बढ़ानी पड़ेगी, 250 तक लेकर जानी पड़ेगी. तो बढ़ाने के लिए लेन को क्या करना पड़ेगा? इसकी फ्रीक्वेंसी बढ़ानी है. जब आप गए तो कम हो गई ना, आपको बढ़ानी है तो लेन को क्या करना पड़ेगा? कम. तो इसलिए आंसर क्या आएगा? ये. मुझे लगता है नहीं समझ में आया मैं क्या बोल रहा हूं. आप मून पे पहुंचे तो टेंशन क्या हो गई? कम. टेंशन कम होगी तो फ्रीक्वेंसी क्या हो गई? कम. तो क्या आप ट्यूनिंग फॉर्क की स्ट्रिंग की जम रही क्या? उनकी फ्रीक्वेंसी मैच नहीं हो रही अभी. अब स्ट्रिंग की फ्रीक्वेंसी हो गई कम, ड्यू टू कोई भी इफेक्ट की वजह से हो गई कम. लेकिन हम चाहते हैं यार फ्रीक्वेंसी अलग हो गई, फ्रीक्वेंसी तो मैच चाहिए. स्ट्रिंग की फ्रीक्वेंसी ट्यूनिंग फॉर्क के साथ तो मैच होनी चाहिए. तो आप स्ट्रिंग के साथ छेड़खानी करोगे, स्ट्रिंग को समझाओगे कि नहीं भाई ऐसे नहीं होता, ऐसा करना पड़ता है. तो आप स्ट्रिंग के साथ क्या छेड़खानी करोगे? उसकी, उसने कम कर दी ना, और आप चाहते हो कि नहीं नहीं कम नहीं करना है, बढ़ानी है. तो उसकी फ्रीक्वेंसी बढ़ाने के लिए आपको लेंथ को कम करना पड़ेगा. तो आप जो करोगे that should be decrease the length of string. समझ रहे हो? ऐसा क्वेश्चन. नेक्स्ट, ये फिफ्थ ओवरटोन ऑफ ओपन ऑर्गन पाइप ऑफ लेंथ LO is in unison. Unison मतलब मैच कर रहा है फ्रीक्वेंसी. unison with the fifth overtone of the closed organ pipe of length LC, the ratio of LO to LC. बताओ आंसर क्या है? करो सॉल्व. पेन चलाओ जरा, झोपा येऊन राहिला. करून पा. तुला नाही म्हटलं मी ना, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला असं म्हणेन की तुला नाही म्हटलं, तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हालाच म्हटलं. हे तुला नाही म्हटलं, हे जनरल म्हटलं. मी लयदा म्हणतो ना की तुला नाही म्हटलं, पण ज्याला म्हणलं असं म्हटलं तुला नाही म्हटलं, त्यांना समजून घ्या की आपल्यालाच म्हटलं. सी आहे का? सी आहे.
बरोबर आहे ना? आको माको कोण सांगते याचा करेक्ट आन्सर? कोणीच नाही. सांगा पटकन. पाण्या किती वेळा आला पाहिजे ना 24च्या परीक्षेत? कोणता कोणता पाईप पाईप कोणता आहे? वेनस सोनो पाईपच नाही. When a sonometer wire vibrates in a third overtone, then there are. हा ए नक्की. चला कोणता ओव्हरटोन आहे रे बाबू? थर्ड ओव्हरटोन. आता जर स्ट्रिंगचा फर्स्ट ओव्हरटोन असता समजा, ठीक आहे, बेसिक टोन असा, फर्स्ट ओव्हरटोन असा, सेकंड ओव्हरटोन असा, समजलं का? म्हणजे जर समजा हा फर्स्ट ओव्हरटोन आहे तर फर्स्ट ओव्हर मध्ये किती नोड आहेत सांगा? 3. 3 नोड आणि किती अँटी नोड? 2 अँटी नोड. अच्छा याच्यामध्ये पहा 1 2 3 4, तर 4 नोड आणि अँटी नोड किती? 3. म्हणजे एक अँटी नोड कमी येते नोडपेक्षा कुणा? स्ट्रिंग मध्ये. बरं, जेव्हा फर्स्ट ओव्हरटोन आहे तर 3 असतात, सेकंड ओव्हरटोन आहे तर 4 असतात. तुमचा कोण आहे? थर्ड ओव्हरटोन, तर किती असतील? 5. म्हणजे 5 नोड 4 अँटी नोड. नाही तर मग डायग्राम काढत 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 जायचं. अबे रांगोळ्या काढत जायचं ना बे. चला सांगा. सॉल्व ना करू, सॉल्व ना करू, तसं सांगा, तसं सांगा, तसं सॉल्व ना करू. अबे करा काय? The length of the two organs pipes open at ends are L and L plus L1. If they are sounded together, the beat frequency will be. दोन ऑर्गन पाईप आहेत, ओपन ॲट बोथ एंड. पहिली फ्रिक्वेन्सी हे, त्यावेळेची लेंथ ते, आणि दुसरी फ्रिक्वेन्सी ये. लेंथची फ्रिक्वेन्सी कमी. हम्म. डी ना? पाहून घ्या, समजलं का चांदूरकर? नाही समजलं? या क्वेश्चन मध्ये दोन पाईप दिले होते, हा पहिला पाईप, हा दुसरा पाईप, दोन्ही पाईप ओपन आहेत. ठीक आहे, पहिल्या पाईपची लेंथ होती यल, म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली? V/2L. कारण ओपन पाईप साठी आपण 2L घेत असतो, तर हा पहिला पाईप आहे म्हणून 1 लिहिला. दुसऱ्या पाईपची फ्रिक्वेन्सी V/2 टाइम्स ऑफ त्याची लेंथ दिली आहे तुम्हाला L+L1, म्हणून इथं L+L1 लिहिलं. हे झाली त्या दुसऱ्या पाईपची फ्रिक्वेन्सी. हा दोन्ही पाईप जेव्हा सोबत व्हायब्रेट झाले तर त्यांची जे बीट्स फॉर्म केले त्या बीटची फ्रिक्वेन्सी विचारली, तर बीट फ्रिक्वेन्सी असते त्या दोन पाईपच्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स, दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स. पण आता N1 पहिले घेऊ का N2 पहिले घेऊ? तर जे मोठी असेल ते पहिले घेऊ. मग यातपैकी मोठी कोणती आहे? अरे इथं लेन जास्त आहे तर हे कमी असेल फ्रिक्वेन्सी, म्हणून N2 कमी आहे तो मागे घेतला. बस काहीच नाही. आता दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या. इथून पुढे विनोद सर आपल्या मॅथमॅटिक्स. नेक्स्ट, the end correction of resonance tube is 1 centimeter.
द शॉर्टेस्ट लेंथ रेझोनेटिंग विथ अ ट्युनिंग फॉर्क इज 15 सेंटीमीटर. द नेक्स्ट रेझोनिंग लेंथ विल बी. रेझोनन्स ट्यूबचा क्वेश्चन आहे. शॉर्टेस्ट लेंथ म्हणजे पहिली लेंथ L1. L1 किती आहे तुमचा 15 सेंटीमीटर. एंड करेक्शन किती आहे तुम्हाला दिलं 1 सेंटीमीटर. ठीक आहे. नेक्स्ट रेझोनेटिंग लेंथ म्हणजे तुम्हाला काय काढायची आहे L2 काढायची आहे. आता विथ एंड करेक्शन म्हटलं तर रेझोनेटिंग ट्यूब आहे, रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे की नाही. त्यात आपण पहिली लेंथ काय घेतली होती L1 प्लस ई विथ एंड करेक्शन. ते कितीवर भेटत असते λ/4 वर. आणि दुसरं L2 प्लस ई कितीवर भेटते 3 λ/4 वर. हे आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत बरोबर आहे. तर इथून काय करा λ/4 ची व्हॅल्यू काढून घेऊ शकतो आपण पहिल्या इक्वेशन वरून आहे की नाही. तर पहिल्या इक्वेशन वरून λ/4 ची व्हॅल्यू काढून घ्या. L1 किती आहे आपला 15, ई किती आहे आपला 1 इज इक्वल्स टू λ/4. म्हणजे इथून मला समजलं की λ/4 ची व्हॅल्यू किती आहे 16. ठीक आहे. हे व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. L2 प्लस ई इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ किती रे 16. इथं होईल L2 प्लस ई इज इक्वल्स टू हा मल्टिप्लाय करा किती होते हा 48. आता L2 काढणं आहे. ई ची व्हॅल्यू किती असते 1 असते म्हणजे दिलेली आहे 48. तर L2 इज इक्वल्स टू किती 47 सेंटीमीटर. ठीक आहे. किंवा इथं तुम्ही λ/4 च्या जागी डायरेक्ट L1 प्लस ई सुद्धा इथं टाकला चालला असता. λ/4 गायब. इथं काय आलं असतं L प्लस ई. L ची आणि ई ची व्हॅल्यू पुट केली की लगेच 3 गुणिले 16 आलं असतं. ते केलं चाललं असतं. सारखंच आहे ते. ऑप्शन आहे काय हा सी. नेक्स्ट करून दाखवा पुढचा प्रश्न. झोपू नका सांगा आन्सर. सी सी आहे का आन्सर. करून दाखवा. करता करून दाखवा. When a string is divided into 3 segment, एक स्ट्रिंग आपण 3 सेगमेंट मध्ये डिवाइड केली L1, L2 आणि L3. The fundamental frequencies of these 3 segments are F1, F2 and F3 respectively. The original fundamental frequencies. आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगला आपण 3 पार्ट मध्ये स्प्लिट केला. आता इक्वल पार्ट नाही ते अलग अलग आहेत ते पार्ट. ठीक आहे. या पहिल्या पार्टची लेंथ L1 मानू, दुसऱ्या पार्टची L2, तिसऱ्या पार्टची L3. आता याची जी फ्रिक्वेन्सी आहे N म्हणत असतो आपण, पण इथं आपण F ने डिनोट करू. F1, F2 आणि F3. स्ट्रिंगचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असते F इज इक्वल्स टू 1/2L अंडर रूट ऑफ T बाय M. इथून आपल्याला समजलं की F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय L. बरोबर ना. तर आता जर इथं स्ट्रिंग साठी कॅल्क्युलेट केलंय तर या स्ट्रिंगची जे टोटल लेंथ आहे आपल्याकडे L. ते काय असेल तिघांची ऍडिशन म्हणजे L1 प्लस L2 प्लस L3. तर L चं F सोबत इन्व्हर्स रिलेशन आहे म्हणून मी तिघांसाठी काय लिहू शकतो दॅट इज F इज इक्वल्स टू काय होईल रे F1 इज इक्वल्स टू K अपॉन काय होईल रे L1. तर इथून L1 ची व्हॅल्यू काय भेटते L1 इज इक्वल्स टू K अपॉन F1. सिमिलरली L2 काय भेटते K अपॉन F2. L3 काय भेटते K अपॉन F3. आणि टोटल लेंथ साठी विचार केला तर टोटल लेंथ L इज इक्वल्स टू काय होईल K अपॉन F. बरोबर आहे. तर या तिन्ही L च्या व्हॅल्यू इथं पुट करून टाकू तर इक्वेशन काय भेटेल K अपॉन F इज इक्वल्स टू बोला K अपॉन F1 प्लस K अपॉन F2 प्लस K अपॉन F3. के कू काका काकू इकडे काय होईल 1/F इज इक्वल्स टू 1/F1 प्लस 1/F2 प्लस 1/F3. सी. नेक्स्ट करून दाखवा. गप्पा ना करू. करून दाखवा. क्वेश्चन काय तिथं इन केस ऑफ द स्टेशनरी वेव्ह विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तायडे सांगा आन्सर करेक्ट. बी. In a pipe closed at one end, when an air column is vibrated, all harmonics are present. कधी तो विचारत नाही ताळेले. कधीच नाही विचारत. इकून तिकून सांगितलं ताळेनं. कधीच नाही विचारत ताळेले. बी आहे का बा. तुम्हाला प्रश्न समजला की काय आहे. चुकीचं कोणतं आहे ते विचारायचं.
सॉरी करेक्ट कोणता आहे ते सांगायचं. कोणता आहे करेक्ट मग? क्लोज पाईप मध्ये सगळे हार्मोनिक प्रेझेंट असतात का? नाही, कारण सगळे हार्मोनिक फक्त स्ट्रिंग मध्ये आणि ओपन पाईप मध्ये. क्लोज पाईप मध्ये फक्त कोणते आहेत? ऑर्डर. म्हणजे हे तर काही करेक्ट नाही. In case of the stress string, when vibrated, frequency of first overtone is same as the second harmonic. Yes, first overtone is second harmonic. ये करेक्ट आहे. तू डी म्हटलं होतं का? अरे मी बी, मग 4 वेळा बोललो मी, तुला समजलं नाही का? कधीच त कसा रे? इतकं डिटेल नाही विचारलं विर. चला जाऊ द्या, घ्या नेक्स्ट घ्या. इफ L is the length of a pipe, चिन्नुकला R is the internal radius of the pipe, V is the velocity of sound in air, then fundamental frequency of open pipe is. तायडे सांग. तू दुसऱ्याचं ऐकून नको सांगू, मनानं सांग. दुसऱ्याचं ऐकून सांगितलं ना तुले, मनानं कसं काय? अच्छा, आता लोक तिथे ये म्हटलं ते ना. हा, आरतीचा ए, ओ आरतीचा तर आ असते ना. ठीक आहे, ए करेक्ट आहे आन्सर. कसं केलं तुम्ही सांगा. तुम्हाला विचारलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाची? ओपन पाईपची. ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते रे बा? N इज इक्वल टू V अपॉन 2L. पण एन करेक्शन म्हटलं की काय असते? 2 अपॉन L प्लस 2E. आणि E काय असतो? एन करेक्शन, जे की 1.2 टाइम्स ऑफ काय येईल? रेडियस. का तसं? कारण 0.3 टाइम्स ऑफ D, 0.3 टाइम्स ऑफ D. बरोबर आहे ना? मी सॉल्व करतो रे बाबा ते. V इज इक्वल, सॉरी, N इज इक्वल टू काय असते? V अपॉन 2 टाइम्स ऑफ L. इट इज V अपॉन 2 टाइम्स ऑफ L प्लस ओपन पाईप आहे म्हणजे 2E. दॅट इज V अपॉन 2 टाइम्स ऑफ L प्लस 2 टाइम्स ऑफ 0.3 टाइम्स ऑफ D. आणि D इज 2 टाइम्स ऑफ R. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे तो होईल 4, 4 त्रिक 12. दॅट इज 1.2. ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक, नेक्स्ट. खूप बाजू नको ना रे सोम. नेक्स्ट सांगा. 127 झालं. हे झालं की आपण 5 मिनिटाचा ब्रेक देऊ. अजून क्वेश्चन लय राहिले, डायरेक्ट कंटिन्यू चालू देऊ का? ठीक, मग सोम वाजू नको. हा सोम आहे का? हा, चला घ्या. A pipe open at both ends has fundamental frequency F. The pipe is deep in water so that 1/3 of its length of the pipe in water. Now the fundamental frequency of air column is. पहिले तो ओपन होता, लेंथ किती होती? L. आता तो पाण्यात डीप केला तर पाण्यामध्ये किती लेंथ त्याची गायब झाली? 1/3. 1/3 तर किती उरली मग? 2/3. मग 2/3 लेंथ राहील तर त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं म्हणणं आहे हा तो पाईप आहे, हे त्या पाईपाची लेंथ आहे, आणि त्या पाईपाची फ्रिक्वेन्सी जेव्हा ओपन असते तर किती असते? V अपॉन 2 टाइम्स ऑफ L. हे पहिली कंडिशन आहे. आता हा पाईप घेतला आणि तो डीप केला वॉटर मध्ये. हे कंटेनर मध्ये हे वॉटर मध्ये पाईपची लेंथ 1/3 डीप झाली तर उरली किती? 2/3. हे इथून पासून इथपर्यंत काय होईल? 2/3 टाइम्स ऑफ L. आणि हे डीप मध्ये किती आहे? आतमध्ये 1/3 टाइम्स ऑफ L. तर आता हा पाईप जो होता पहिले कसा होता? ओपन. आता कसा झाला? क्लोज. कारण त्याचा एक एंड क्लोज आहे ना आता. तर आता फ्रिक्वेन्सी जे होईल ते नवीन फ्रिक्वेन्सी असेल F डॅश. आणि ते काय असेल? दॅट इज V अपॉन 4 टाइम्स ऑफ L. पण इथं जो L असेल तो L डॅश असेल, जो वेगळी लेंथ असेल ना. L थोडी आहे तो. V अपॉन 4 आणि L डॅश किती आहे तुमचा? 2
L/3 तर तो होईल वर 3, तर हा होईल 3/8 ही. का रे, काय चुकलं? हा हा हा, नाही नाही नाही, बरोबर आहे ना. ते हे जे आहे ऍपच्या फॉर्म मध्ये आहे ना, ऍपच्या, मी कशाच्या फॉर्म मध्ये काढलं, V/L च्या फॉर्म मध्ये काढलं, तर काही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही बरं का. इथं काय होईल 3/4 आणि V/2L ला आपण काय म्हणतोय एफ, म्हणजे हा झाला तुमचा F' काला राहते राहते F' काला 3/4 टाइम्स ऑफ एफ. कळतंय का? तो V/L च्या फॉर्म मध्ये असतं, मग खाली तुम्हाला वेगळा हे आलं असतं. नेक्स्ट बी ना. हा, नेक्स्ट पा पा रे. When the tension in the string is increased by 3 kg weight, the frequency of the fundamental mode increases in the ratio 2:3. The initial tension in the string is. याचं म्हणणं आहे की हा सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट इमॅजिन करा. तुम्ही जे वेट लावलेलं आहे ते 3 kg वेट आहे आणि 3 kg वेटच्या वेळेस स्ट्रिंग फंडामेंटल मोडमध्ये व्हायब्रेट होत होती. पण आता तुम्ही स्ट्रिंग मधलं टेन्शन वाढवलं, ठीक आहे, आणि ते टेन्शन वाढवलं तुम्ही या रेशोनं, ठीक आहे, तर तुमचं इनिशियल टेन्शन किती होतं. तर चला, आपल्याकडे फॉर्म्युला असते N इज इक्वल्स टू 1/2L अंडर रूट ऑफ T/M. ओके, तर ज्यावेळेस फर्स्ट मोड होता, when the tension in the string is increased by the frequency of the fundamental mode increase in the ratio, तर हा N इज इक्वल्स टू 1/2L अंडर रूट ऑफ T ले काय लिहितो 3 kg वेट मध्ये ठेवतो. तुम्ही न्यूटन मध्ये करू शकता. न्यूटन मध्ये जर केलं तर kg वेटचं न्यूटन काय होते, मल्टिप्लाय करायला लागेल 9.8 म्हणजे 10 न करू आपण, तर तो न्यूटन मध्ये किती होईल 30 न्यूटन. तर तुम्ही 30ही पुट केलं तर चालते. 30 लिहू का 3 लिहू? 30 घेतला तर आन्सर तुमचं न्यूटन मध्ये येईल. तुम्हाला परत ते kg वेट मध्ये कन्वर्ट करायला लागेल बाय डिवाइड करून 10 न, तर मग त्यापेक्षा 3च राहू देतो. डिवाइड मध्ये m, इक्वेशन नंबर 1. आता फ्रिक्वेन्सी बदलते, n ची फ्रिक्वेन्सी न बदलून झाली n'. का 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 कारण तुम्ही टी बदलला. पहिले 3 होता, नाही 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 नाही, पहिले टी होता, आता तुम्ही 3 न वाढवला तर तो T+3 झाला. असं आहे ते. पहिले फ्रिक्वेन्सी काय होती n, त्यावेळेस टेन्शन काय होतं टी, तर तुम्ही टेन्शन 3 kg वेटने वाढवलं, 3 वाढवलं तर फ्रिक्वेन्सी n ची काय झाली n' आणि डिवाइड मध्ये m, इक्वेशन नंबर 2 आहे. आज दोघांचा रेशो घ्या, सगळं कॉमन आहे, टेन्शन सोबत डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणजे n/n' इज इक्वल टू काय आलं अंडर रूट में T/T+3. तुम्हाला विचारलंय की इन्क्रीजेस टू द रेशो 2:3, म्हणजे जे टेन्शन होतं पहिले 2 असेल, आता किती झालं असेल 3, म्हणजे हा आला 2/3 आणि इट इज इक्वल्स टू, हा होईल तुमचा T/T+3. स्क्वेअरिंग करा, स्क्वेअरिंग करता हा होईल 4 डिवाइड बाय काय होईल 9 इज इक्वल्स टू T/T+3. हा इकडे घेऊन जा 4T+3 इज इक्वल्स टू 90. इकडे काय होईल 40 प्लस 4 3 12 इज इक्वल्स टू 90. आणि हे काय होईल तिकडे घेऊन जा 40 घेऊन जा, म्हणजे काय होईल 90 मायनस 40 5T इज इक्वल्स टू 12. तो T इज इक्वल्स टू 12/5 किती येते 2.4 kg वेट. जर समजा तुम्ही 30 घेतला असता इथं, तर तुमचं टीचं आन्सर न्यूटन मध्ये आलं असतं. तुम्ही त्याला डिवाइड बाय 10 केलं असतं, तुम्हाला परत ते kg वेट मध्ये मिळालं असतं. कळलं का की केलं वरून? नेक्स्ट, टिक करा टिक करा. हा, एअर कॉलम इन अ क्लोज ऑर्गन पाईप. कसा पाईप आहे? क्लोज ऑर्गन पाईप. व्हायब्रेटिंग इन युनिसॉन विथ द फॉर्क produces a second overtone. The vibrating air column has. क्लोज ऑर्गन पाईप मध्ये आहे आणि सेकंड ओव्हरटोन मध्ये व्हायब्रेट होत आहे. कोणता पाईप? क्लोज पाईप सेकंड ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन मध्ये एक नोड एक अँटी नोड, नाही सॉरी बेसिक टोन मध्ये फर्स्ट एक नोड एक अँटी नोड. फर्स्ट ओव्हरटोन 2 नोड 2 अँटी नोड. अरे क्लोज मध्ये इक्वल असतात ना. तर सेकंड ओव्हरटोन मध्ये 3 नोड 3 अँटी नोड. बी. डायरेक्ट आला ना आन्सर त्याचा.
ईश्वरीला काही समजलं नाही. अरे बा, हा कोणता टोन आहे? बेसिक टोन. हा फर्स्ट ओव्हरटोन. मग यात एक नोड, दुसरा नोड, एक अँटी नोड, दुसरा अँटी नोड. आता नोड नोड नोड, अँटी नोड अँटी नोड अँटी नोड. तर हा कोणता आहे? सेकंड. तर जेव्हा सेकंड ओव्हरटोन असते, 3 नोड आणि 3 अँटी नोड असतात ना. नेक्स्ट. हा, आता लागलं सोनोमीटर. तर आता प्रॉब्लेम 12:38 झाले. 2 मिनिटाचा ब्रेक घ्या, 5 मिनिटाचा. क्वेश्चन दाखवून देतो तुम्हाला, दाखवून देतो क्वेश्चन किती आहेत पा. सोनोमीटर मध्ये हे तर तुम्हाला काही सांगायचं काम तुम्हाला माहितच आहे. एक प्रश्न, 2, 3 झालं. सोनोमीटर झालं, सोनोमीटर झालं. 3च क्वेश्चन आहेत. 3 क्वेश्चन. 4 काले 3च आहेत. तसे 2 आहेत त्यातले. तर दिसलं 3 फक्त. तर तुम्हाला 3 दिसतात, 2च प्रश्न आहेत. बीट्स मध्ये किती प्रश्न आहेत? 1, 2, 4 झाले. 5च प्रश्न. 5 आणि 3 8 प्रश्न राहिले. पुढच्या राहू दे, हे 5 घेऊ ना. 5 आणि 3 8 प्रश्न घ्यायला आपल्याला लागतात 15 ते 20 मिनिटं. 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, 10 मिनिटं लेट जा. ब्रेक घेतच ना का? एवढे करून जाऊ, घरी गेल्यावर होत नाही. ते तुम्ही करत ना, मी करत नाही, टाइमही नाही भेटत आपल्याला, आणि ते काही जमत नाही. तर आता काय करू आपण? ब्रेक घ्या. मा म्हटलं आहे का? नाही. चला जाऊ द्या. मग आता कुणकुण करू नका. सगळे प्रश्न 7-8 प्रश्न राहिले. तुम्ही असं म्हणाल पाहिजे, सर यस 2 प्रश्न शिल्लक घ्या. चला, सोनू आपलं सोनं, याचं रेणुकाला म्हणणं की नो, सोना नाही. पहिल्या बेंचवर झोपते कोणी? तुला माहितच नाही पडत ना ते. सेंटर खाली पायदच नाही. सेंटर असं सुरू असते, बाई झोपेल असते खाली फुल सेंटर. सरनच सांगितलं मला. मग मी जास्त वेळ म्हणू शकत नाही सर म्हणत मला. म्हणा घेईन सर. इकडे जाऊ का? हा. ओके. तर सोनोमीटर लय नाव ऐकलं की तुम्ही? लय नाव ऐकलं की नाही? हा. तर इन जनरल सोनू घरचं नाव असते, शाळेतलं अलग. आपलं हे शाळेतलं नाव आहे. ठीक आहे, सोनू. तर सोनोमीटर इज अ डिवाइस. सोनोमीटर इज अ डिवाइस that consists of wire stretched over a hollow wooden box with pulley and weights attached at the end. अशा प्रकारचा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. या एक्सपेरिमेंटला आपण मेनली हा कायसाठी यूज करतो आपण? इट इज हेल्प अस टू फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्युनिंग फॉर्क और टू व्हेरीफाय द लॉज ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंगचे लॉज स्टडी केले होते आपण, केलते का? मग स्ट्रिंगचे लॉज जर तुम्ही स्टडी केले असतील तर ते व्हेरीफाय करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट आपण स्टडी करतो, किंवा एखाद्या अननोन ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी माहित करण्यासाठी आपण करतो हा एक्सपेरिमेंट परफॉर्म. याच्यामध्ये मस्त असे 2 ब्रिज असतात. हे स्ट्रेच स्ट्रिंग, वेट लावतो, वेट कमी जास्त करू शकतो, इथं टेन्शन बदलतो. आणि हा एक ट्युनिंग फॉर्क घेतो, रबर पॅड स्ट्राईक करतो आणि या व्हॉइस बॉक्सला टच करतो. तर ज्या फ्रिक्वेन्सीनं तो ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट होत आहे, त्याच फ्रिक्वेन्सीनं ते स्ट्रिंग सुद्धा व्हायब्रेट होते. मग स्ट्रिंग जर व्हायब्रेट झाली तर स्ट्रिंगच्या एखाद्या नॅचरल फ्रिक्वेन्सी सोबत जर ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर हे स्ट्रिंग खूप जोरात ऑसिलेट करायला लागते. आणि इथं आपण ठेवलेला असते एक पेपर रायडर. काय ठेवलेला असते? एक पेपर रायडर. जसं मी तुम्हाला एक ते व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी कमी फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट केलं तर ते स्टेशनरी फॉर्म नाही होत, पण जेव्हा जास्त हळूहळू वाळत एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर गेलो तर तो स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली होती ना. तसंच मग जर समजा मी एखादा ट्युनिंग फॉर्क घेतला, त्याची फ्रिक्वेन्सी हिच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी सोबत मॅच नाही झाली, तर तो पेपर रायडर फ्लाय नाही करत.
आणि जशी मॅच झाली पेपर डायरेक्ट उडून जात तिथून. मग आपल्याला समजते की बा त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची स्टेशनरी वेव्ह इथं फॉर्म झाले, मग आपण तिथून ते लेंथला घेऊन या वेटला घेऊन कॅल्क्युलेशन करतो आणि ट्युनिंग फॉरची फ्रिक्वेन्सी अननोन फ्रिक्वेन्सी काढतो. बुरुंगलेवाल्याला तर माहित असेल, बुरुंगले शाळेत, बुरुंगले कॉलेज कोण आहे बुरुंगलेमध्ये होते ना आपले. बुरुंगलेमध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म केले जाते सगळे, म्हणजे आम्ही स्वतः केलेले आहेत. हा नाही, आम्हाला थर बी चांगले होते. चला करूया पहिला क्वेश्चन सॉल्व. अ मास m is suspended from a one end of a sonometer wire which is in resonance with a tuning fork of frequency n. ठीक, काही प्रॉब्लेम नाही. एक ट्युनिंग फॉर्क आहे आपल्याकडे, ज्या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी, या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी काय n, आणि तो रेझोनन्स मध्ये आहे एका सोनोमीटरच्या वायर सोबत. ठीक आहे. The apparatus taken to the moon, the order that the wire will resonate with the same fork at moon, the mass suspended from the wire at moon is. सरळ सरळ n is equals to फॉर्म्युला 1 upon twice l under root of t by m. ठीक आहे. तर ज्यावेळेस टेन्शन t होतं, लेंथ l होती, आणि त्यावेळेस फ्रिक्वेन्सी किती होती, n नाही, ऍक्च्युली फ्रिक्वेन्सी किती होती, कॅपिटल n. बरोबर आहे. असं सेटअप होता एका ट्युनिंग फॉर्क सोबत, एवढ्या फ्रिक्वेन्सी स्ट्रिंग व्हायब्रेट करत होती. पण आता तुम्ही पूर्ण सेटअप कुठे घेऊन गेले, चंद्रावर. पण चंद्रावर जर तुम्ही गेले तर तुम्ही ना लेंथ बदलली ना ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी बदल, ट्युनिंग फॉर्क बी तोच आहे, हा एन बी नाही बदलला तुम्ही, हा एल बी नाही बदलला, एम बी नाही. फक्त मूनवर गेल्यामुळे कशाचा इफेक्ट पडला असेल, टेन्शन बदललं असेल, कारण जी बदलला, जी बदलला तर एम जी बदलला, एम जी बदलला तर टी बदलला. मग मूनवर जी काय झाला, कमी, मग टेन्शन काय झालं, कमी. तर त्या स्ट्रिंगची जी फ्रिक्वेन्सी आहे ते बी कमी झाली असेल ना. मग ते कमी झाली असेल तर ते आपल्याला इक्वल ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल, इक्वल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, टेन्शनला वाढवावंच लागेल. तर मग टेन्शनला वाढवावं लागेल, तर आपल्याला इन अकॉर्डन्स विथ दॅट सॉल्व्ह करावं लागेल. हे सॉल्व्ह करूया. पहिली केस, n is equals to 1 upon twice l under root of t by m, equation number 1. Okay, n is equals to 1 upon twice l under root of mg upon m. ठीक. Now n is equals to 1 upon 2l upon m g dash upon m. राइट. फ्रीक्वेंसी सेम रखनी है तो राइट हैंड साइड इक्वल करनी पड़ेंगी. इथं घ्यावं लागेल मला एम डॅश. तर इथून घेईल मी एम डॅश जी डॅश रूट मध्ये इज इक्वल्स टू एम इंटू जी. तो एम डॅश जी डॅश इज इक्वल्स टू एम इंटू जी. तो एम डॅश इज इक्वल्स टू एम जी अपॉन जी डॅश. मग आपल्याला माहित आहे की जो जी डॅश आहे इट इज 1/6 ऑफ जी. तो 6 इज इक्वल्स टू जी अपॉन जी डॅश. तर इथं होईल मल्टीप्लाय विथ 6. तर एम डॅश इज इक्वल्स टू 6 एम. कौन है जो क्लास में जो मुझे एक्सप्लेन करेगा ये. नाही, पाठ करून नाही आलो मी, मलाही माहित आहे कसं काय आहे. तर सांगा, एक्सप्लेन करा, पहा बरं. सांग समीक्षा. तायल नको सांगू. रोण्या, हा रोण्या सांग. ऍक्टिंग तर लागे बस हवाय की आता मला वाटलं एक्सप्लेन करते का, आणि चूप की बरं झालं की हा कोणतं सांगायला. इंगडे. का रे. कोकाडे.
काय आणते? सांगा रे, समजलं का? स्टेप बाय स्टेप जाऊ. सिच्युएशन काय होती? स्ट्रिंग स्ट्रेच पूर्ण सोनोमीटरचा सेटअप आणि एक ट्युनिंग फॉर, ज्या ट्युनिंग फॉरची फ्रिक्वेन्सी किती आहे? कॅपिटल एन तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच फ्रिक्वेन्सीनं सोनोमीटरची स्ट्रिंग सुद्धा व्हायब्रेट करत आहे, कारण त्या दोन्ही एकमेकासोबत युनिसॉन आहेत, रेझोनन्स मध्ये आहेत. क्लिअर? आता पूर्ण सेटअप घेऊन तुम्ही कुठे चालले गेले? चंद्रावर जसे गेले तर कोणत्या कंडिशन मध्ये चेंज आला असेल? स्मॉल जी. म्हणजे या फॉर्म्युल्यातलं कोण बदललं असेल? टी. कारण टी काय असते? यम इंटू जी. हा फॉर्म्युला होता, पण टी असते यम इंटू जी. तर जेव्हा तुम्ही पृथ्वीवर होते तेव्हा कंडिशन हे होती आणि ट्युनिंग फॉरची फ्रिक्वेन्सी यन आणि स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी या युनिसॉन होत्या, तर हे यनच्या ठिकाणी मी यनच लिहिलं, ट्युनिंग फॉरची फ्रिक्वेन्सी लिहिलं. हे झाली पृथ्वीवरची कंडिशन, अर्थ. पण जसे तुम्ही मूनवर गेले कहाणीच बदलली, सगळी बदलतेच. ठीक आहे, काय झालं? तुम्ही यम जी चा एम डॅश जी डॅश केला, कारण तिथं काय झालं सिच्युएशन? तुम्ही जसे तिथे गेले जी बदलला. मग जी जर बदलला तर यन बी बदलीन, पण त्याचं म्हणणं आहे नाही, यन तोच ठेवा. मग यन तो ठेवण्यासाठी तुम्हाला किती मास लावावा लागेल ते तुम्ही सांगा. तर मग आपण सरळ सरळ या जसा जी चेंज झाला तसं तसं आपण जी जर बदलला तर यम बी बदलणं सुरू केलं. तर तो म्हणते तो नवीन यम सांगा आम्हाला किती आहे आता. तर पहिल्या केसमध्ये यम मास होतं, पृथ्वीवरची गोष्ट होती. आता तुम्ही चंद्रावर गेले, तुम्ही मास लावला यम डॅश, कारण तिथं जी जी डॅश आहे आणि याचा प्रॉडक्ट तेवढाच आहे जेवढा या दोघांचा प्रॉडक्ट आहे, म्हणूनच फ्रिक्वेन्सी यनची यनच राहिली. बरोबर ना? मग आता या दोन्ही इक्वेशनवरून मला समजलं की जर हे यन सेम ठेवायचं आहे तर हे दोघं बी इक्वलच ठेवावं लागेल. म्हणजे एम जी एम डॅश जी डॅशच्या इक्वल ठेवावं लागेल. इक्वल ठेवली, स्क्वेअरिंग करून टाकली, एम डॅश जी डॅश इज इक्वल्स टू एम जी. तर एम डॅश इज इक्वल्स टू काय? एम जी अपॉन काय झालं? जी डॅश. मग आता एम डॅश इज इक्वल्स टू एम जी अपॉन जी डॅश किती? तर ऍक्सलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी जे मूनवर आहे ते 1/6 असते पृथ्वीच्या. म्हणजे हा जी डॅश जर मी डिवाइड मध्ये घेऊन गेलो तर 6 वर जाईल. म्हणजे जी दॅट इज ग्रॅव्हिटी, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ डिवाइड बाय ऑन द सरफेस ऑफ मून, या दोघांचा रेशो किती येते? 6. तो तेच आहे, हे अर्थवरची आहे, हे मूनवरती आहे, दोघांचा रेशो काय येईल? 6. म्हणजे तिथं तुम्ही जे वेट लावलं ते 6 टाइम लावावं लागेल. कशाच्या? पृथ्वीवर जे लावलं त्याच्या. थोडंसं लॉजिकली बी सॉल्व्ह झालं असतं ते, कारण फक्त एमजी चेंज होणार आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तिथं वेट जे आहे ते 1/6 कमी होते. मग तुम्हाला वाढवा किती लागेल? 6 टाइम वाढवा लागेल ते. ठीक आहे, नेक्स्ट आन्सर काय येईल? सी. नेक्स्ट पुढचा, द फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन इन सोनोमीटर फिक्स लेंथ टू प्रोड्यूस अ नोट 1 ऑक्टेव लोअर दॅन बिफोर. ठीक आहे, 1 ऑक्टेव. ऑक्टेव या शब्दाचा अर्थ काय होते रे? 2. डबल. ऑक्टेव या शब्दाचा अर्थ काय होते? डबल, 2 टाइम्स. ठीक आहे, ओके. आणि फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन म्हणजे काय? पर्सेंटेज चेंज इन टेन्शन म्हणजे काय होते? व्हॉट इज पर्सेंटेज चेंज इन टेन्शन? पर्सेंटेज चेंज इन टेन्शन इज इक्वल्स टू असते दॅट इज चेंज इन टेन्शन अपॉन ओरिजिनल टेन्शन इंटू 100. तर पर्सेंटेज असले की 100 लावतात, आणि अदरवाईज हा जो आहे हा तुमचा फ्रॅक्शनल आहे. म्हणजे पर्सेंटेज चेंज कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा हा त्या क्वांटिटीचा फ्रॅक्शनल चेंज मल्टिप्लाइड बाय काय असते? 100. आय रिपीट, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा पर्सेंटेज चेंज हा त्या क्वांटिटीचा फ्रॅक्शनल चेंज मल्टिप्लाइड बाय 100 असते. तर फ्रॅक्शनल चेंज म्हणजे काय? त्या क्वांटिटी मधला चेंज डिवाइड बाय ओरिजिनल क्वांटिटी. दिस इज कॉल्ड ॲज फ्रॅक्शनल चेंज इन टी, टेन्शन. किती चेंज झालं टेन्शन? डिवाइड बाय ओरिजिनल टेन्शन. तर या आता इकडे तो म्हणते की सिच्युएशन अशी होती की फ्रॅक्शनल चेंज, पहिले आपल्याकडे सोनोमीटरची स्ट्रिंग होती, त्यावेळेस टेन्शन असेल समजा T1, नंतर ते स्ट्रिंग घेतली त्यावेळेस टेन्शन होतं T2. लेंथ तुम्हाला फिक्स तेच वापरायची आहे, तर लेंथ तुमच्याकडे एलची एलच आहे. ठीक आहे, लेंथ तुमच्याकडे एलची एलच आहे, फक्त टेन्शनच तुम्हाला चेंज करायचं आहे. ठीक आहे, तर यावेळेस पहिले जे फ्रिक्वेन्सी असेल, उदाहरणार्थ ते N1 असेल, आणि नंतर तुम्ही टेन्शन वाढवलं म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवली ना, फ्रिक्वेन्सी वाढवली म्हणजे ते काय झाली? N2. पण जे सेकंड वाली फ्रिक्वेन्सी आहे ते ऑक्टेव आहे. काय म्हणते पा? प्रोड्यूस अ नोट 1 ऑक्टेव लोअर दॅन बिफोर. म्हणजे पहिले जर फ्रिक्वेन्सी N असेल तर नंतरची फ्रिक्वेन्सी 1 ऑक्टेव न कमी आहे. 1 ऑक्टेव न कमी आहे म्हणजे किती होईल? N/2. ऑक्टेवचा अर्थ काय? डबल. म्हणजे जे नंतरवाली आहे ते पहिलेच्या कंपॅरिझन मध्ये अर्धीच असेल ना. नाही समजलं काय म्हणतो पाय. N2 किती आहे? N/2. हिची डबल किती होते? N.
म्हणजे 1 ऑक्टेव्ह कमी आहे ना ते, ठीक आहे. तर ह्या झाल्या दोन फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे. ओके, तर तो म्हणते काय काढायचं, काय सांगितलं, नो डॉक्टर फ्रॅक्शनल चेंज इन टी काढायचं आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही. तर फॉर्म्युला असते आपल्याकडे n इज इक्वल्स टू 1 अपॉन टॉयसेल अंडर रूट ऑफ टी बाय एम. तर तुम्ही लेंथ एनी बदलली, एम एनी बदलला, तर इथून समजलं की फ्रिक्वेन्सी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, टी. तर 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 टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असू शकते, यांचा काय रे, स्क्वेअर. यांचा काय घेऊ शकता तुम्ही, व्हॅल्यू आहेत का आपल्याजवळ काही. चला, चेंज इन टेन्शन. कोणत्या केसमध्ये टेन्शन वाढलं असेल, सेकंड केसमध्ये टेन्शन जास्त असेल, कारण फ्रिक्वेन्सी नाही, सॉरी, फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे टेन्शन कमी असेल. तर इथं लिहिलं मी T1 मायनस T2 अपॉन मध्ये काय लिहिलं रे, T1. ठीक आहे, तर T1 ला मी यांच्या फॉर्म मध्ये लिहितो. यांच्या फॉर्म मध्ये लिहिसाल तर कसं लिहिसाल सांगा. तर T1 इज N1 चा स्क्वेअर मायनस N2 चा स्क्वेअर अपॉन काय रे बाळा, N1 चा स्क्वेअर. तर हा N1 चा स्क्वेअर अपॉन N1 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल, 1 मायनस काय होईल, N2 अपॉन N1 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा होईल 1 मायनस N2 मायनस N1 मला माहित आहे, N2 अपॉन N1. N2 अपॉन N1 जर तुम्ही केलं तर काय आन्सर येईल त्याचं पहा, N2 अपॉन N1 दॅट इज 1/2, बरोबर ना. तर तो काय होईल 1/2 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल 1/4. मग 4 मायनस 1 दॅट इज 3/4. तर हा काय आला तुमचा 3/4. आणि 3/4 म्हणजे किती रे बाळा, 0.75. काय माहित, समजलं का. नेक्स्ट हा प्रश्न जस्ट आताच केला. सोनोमीटर वायर इज स्ट्रेच बाय द हँगिंग मेटल बॉब. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन ऑफ वायर इज N1. ठीक आहे, एक सोनोमीटरचं पूर्ण सेटअप आहे. तुम्ही एक बॉब त्याला हँग केलेला आहे आणि ते जे स्ट्रिंग आहे ते कितीच्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करू राहिली, N1 च्या. म्हणजे पहिली जी स्ट्रिंग आहे तिची व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे N1 आहे. व्हेन द बॉब इज कम्प्लिटली इमर्स इन अ वॉटर, त्या बॉबला तुम्ही पाण्यामध्ये इमर्स केलं. ठीक आहे, समजा हा पूर्ण सेटअप आहे, ब्रिज 1, ब्रिज 2 आणि इथून या पुलीच्या थ्रू इथं तुम्ही काहीतरी वेट सस्पेंड केलेला, एक बॉब आहे इथं, सॉरी एक बॉब आहे अटॅच केलेला. ओके, आणि तेव्हा या स्ट्रिंगची व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी N1 आहे. आता पुढच्या केसमध्ये काय केलं, दुसऱ्या केसमध्ये काय केलं, याला पाण्यामध्ये डीप केलं. तर पाण्यामध्ये डीप केलं त्याचं वजन कमी होईल ना, नाही आलं लक्षात. पानी में डिप करेंगे तो उसका वेट क्या होगा, कम, तो ऑटोमेटिकली टेंशन कम होगा, यानी कि फ्रीक्वेंसी भी यहां पे क्या हो जाएगी, चेंज, और वो हो गई N2. द रिलेटिव डेंसिटी ऑफ द मेटल ऑफ द बॉब इज, तो रिलेटिव डेंसिटी क्या होगी उस बॉब की. तो रिलेटिव डेंसिटी का फॉर्मूला होता है इस केस में, रिलेटिव डेंसिटी कैसे निकालते किसी भी सब्सटेंस की, ठीक है, वो होता है उस सब्सटेंस का वेट हवा में डिवाइड बाय लॉस इन वेट इन वाटर. लॉस इन वेट का मतलब क्या होता है, वेट इन एयर माइनस करो वेट इन वाटर. ठीक है, अब वेट हमें पता है, वेट फ्रीक्वेंसी इज इक्वल्स टू 1 अपॉन टॉइसेल अंडर रूट ऑफ टी बाय एम. फ्रीक्वेंसी इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टी. तो t इज प्रोपोर्शनल टू n का स्क्वायर. लेकिन t इज व्हाट, t ही इसका वेट है ना, टेंशन वेट के प्रोपोर्शनल है, तो दैट इज व्हाट, वेट पहले जो था इट इज प्रोपोर्शनल टू n स्क्वायर. और जो सेकंड वेट था तो इसके हिसाब से लेंगे अपन. तो जब हवा में था तो वेट मेरे पास क्या था, n, फ्रीक्वेंसी क्या थी N1 स्क्वायर, तो यहां पे N1 स्क्वायर आएगा. और सेकंड केस में जो वेट होगा इट विल बी, यहां पे जो वेट होगा वो इनका डिफरेंस के बराबर होगा. मतलब देखो N1 स्क्वायर डिवाइड बाय हवा में क्या था N1 स्क्वायर, और जब पानी में डुबाया तब क्या था N2 का स्क्वायर. वरून गेलं असेल थोडस, एकदा परत रिवाइज करू. रो डेन्सिटी ऑफ दी बॉब, हा एक फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह डेन्सिटीचा, माहित आहे का. हवेत म्हणजे पाण्यामध्ये इमर्स न करता जे वेट असते ते झालं वेट इन एअर, आणि पाण्यामध्ये इमर्स केल्यानंतर वेट कमी होते, बरोबर की नाही. मग ते जे कमी झालेलं वेट आहे, लॉस इन वेट कसं काढतात, तर हवेतलं वेट मोजून घ्या आणि पाण्यात टाकल्यावर जे वेट आहे ते मोजा, वेट इन वॉटर, आणि दोघांचा डिफरन्स म्हणजे लॉस इन वेट. तर रिलेटिव्ह डेन्सिटी काढतात वेट इन एअर डिवाइड बाय वेट इन एअर मायनस वेट इन वॉटर. तर आता वेटचं रिलेशन फ्रिक्वेन्सी सोबत डायरेक्ट आहे ना. मग जेव्हा हवेत होतं तेव्हा फ्रिक्वेन्सी N1 होती, जेव्हा पाण्यात होतं तेव्हा फ्रिक्वेन्सी N2 होती. तर म्हणून N1 चा स्क्वेअर डिवाइड बाय N1 स्क्वेअर मायनस N2 स्क्वेअर, आणि हेच ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. समजलं का. वेटचं नातं फ्रिक्वेन्सी सोबत डायरेक्ट नाहीये का, हे समजलं का इथून. हा, मग तेच तिथं वापरलं.
नेक्स्ट अब क्या पढ़ने वाले हैं, बीट्स. बीट्स तुम्हाला माहित आहे काय आहेत, व्हॉट इज बीट्स? जेव्हा दोन वेव्ह असतात, फ्रिक्वेन्सीमध्ये स्लाइट डिफरन्स असते, दोन्ही एकाच मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतात, दोन्ही वेव्हचं इंटरफेरन्स होतं, सुपरपोजिशन होते, तेव्हा एक लाऊड इंटरमिडिएट साऊंड प्रोड्यूस होतो, त्याला म्हणतात बीट. आठवते का? दॅट जास्त आवाज इज मॅक्झिमा, कमी आवाज इज मिनिमा. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जेव्हा दोन वेव्ह घेतल्या जातात, तुम्हाला माहित असेल की असं एक अँटीनोड, माइंड टू से मॅक्झिमा मिनिमा, मॅक्झिमा मिनिमा, मॅक्झिमा मिनिमा असे बनले होते. आणि एक मॅक्झिमा आणि एक मिनिमा मिळून काय बनते, एक बीट. आणि जो बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो तो असतो NB इज इक्वल्स टू N1 मायनस N2 किंवा N2 मायनस N1. इट डिपेंड्स अपॉन जो मोठा असेल तो पहिले घेतो आपण, बरोबर आहे. यामध्ये ट्युनिंग फॉर्कचे वॅक्स आणि व्हॅनिंग आणि फायलिंगचे प्रॉब्लेम, किंवा त्या सोनोमीटरच्या स्ट्रिंग सोबत टेन्शन कमी जास्त करून ते प्रॉब्लेम, किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये खूप सारे ट्युनिंग फॉर्क अरेंज असतात, किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ते प्रॉब्लेम पॉप्युलर आहेत आणि ते करायचे आहेत. या टॉपिक वरती प्रश्न सीईटी मध्ये कंपल्सरी असतो म्हणजे असतो, त्याच्यामुळे चांगली प्रॅक्टिस करून घ्यायची. अ वायर अंडर टेन्शन 2 to 5 न्यूटन प्रोड्यूसेस 6 beats per second and when it is tuned with a fork. ठीक है, तो एक फॉर्क के साथ में, जैसे मान लो एक वायर है मेरे पास, एक फॉर्क है, इस फॉर्क का जो फ्रीक्वेंसी है, सॉरी वायर के अंदर जो टेंशन है वो है 2 to 5 न्यूटन, और इस फॉर्क के साथ में कितना बीट्स बना रहा है, 6 बीट्स पर सेकंड. तो ये बीट फ्रीक्वेंसी है 6, और ट्यूनिंग फॉर्क की कुछ तो फ्रीक्वेंसी होंगी. नाउ अब स्ट्रिंग के अंदर का टेंशन चेंज कर दिया है, व्हेन टेंशन चेंजेस टू 256 न्यूटन, मतलब वही स्ट्रिंग है, बस 225 का 256 न्यूटन टेंशन किया. पहले T1 था, अब ये T2 बना दिया, चेंज किया. ओके, एंड अगेन ट्यून विद द सेम ट्यूनिंग फॉर्क, वही ट्यूनिंग फॉर्क लिया, मतलब इसकी फ्रीक्वेंसी तो बदली नहीं है, अभी भी उसके साथ ही ट्यून किया हुआ है. नंबर ऑफ बीट्स रिमेन्स अनचेंज, तो अभी भी बीट्स कितने मिल रहे हैं तुमको, 6 बीट्स पर सेकंड. तो बीट फ्रीक्वेंसी बदली नहीं, द फ्रीक्वेंसी ऑफ द ट्यूनिंग फॉर्क विल बी. तो मान लेते हैं इस ट्यूनिंग फॉर्क की फ्रीक्वेंसी कितनी है, एन. ये जो रस्सी वाइब्रेट हो रही होंगी इसकी फ्रीक्वेंसी मान लेते हैं N1, क्योंकि जब टेंशन T1 था, अब तुमने टेंशन बढ़ाया तो इसकी फ्रीक्वेंसी भी बदली, और कितनी हुई होंगी, N2. ट्यूनिंग फॉर्क की फ्रीक्वेंसी तो हम N ही मान रहे हैं, क्योंकि उसको थोड़ी ना बदला. ठीक है, तो जब ये दोनों साथ में वाइब्रेट करेंगे, स्ट्रिंग को भी रस्सी को भी वाइब्रेट करेंगे, ट्यूनिंग फॉर्क को भी वाइब्रेट करेंगे, दो वेव बनी, एक N1 फ्रीक्वेंसी की, एक N फ्रीक्वेंसी की. तो कितना बीट सुनाई दिया, 6. अच्छा, टेंशन बदला तो फ्रीक्वेंसी स्ट्रिंग की बदल गई, उसकी फ्रीक्वेंसी कितनी, N2, ट्यूनिंग फॉर्क कितनी, N, और फिर से कितना बीट सुनाई दिया, 6. तो मतलब सीधा है, इन दो फ्रीक्वेंसी का डिफरेंस भी 6 है, इन दो फ्रीक्वेंसी का डिफरेंस भी 6 है. तो दो इक्वेशन मिलेंगे, वो दो इक्वेशन को यूज करके हम आगे कैलकुलेशन करके उस ट्यूनिंग फॉर्क की फ्रीक्वेंसी को निकालेंगे. चलो कैसे करते देखो, मेरे पास दो ऑप्शन है, कि दो ऑप्शन मतलब दो सिचुएशन है, मुझे इन दो फ्रीक्वेंसी का डिफरेंस 6 के बराबर दिखाना है, लेकिन मुझे तभी वो लिखते आएगा जब मुझे पता हो कि फ्रीक्वेंसी कौन सी बड़ी है. तो बताइए N1 और N को अगर कंपेयर करेंगे तो कौन बड़ा है, कंपेयर करने के लिए नंबर तो पता हो, नहीं पता. और इनफैक्ट ये N1 भी, तो इसकी भी तो वैल्यू नहीं पता मुझे, ये तो बीट फ्रीक्वेंसी अलग चीज है, ये भी नहीं पता. तो आप लॉजिकली सोचो, पहले भी 6 मिल रहे थे, बाद में भी 6 मिल रहे हैं. सेकंड केस में तुमने टेंशन बढ़ाई, मतलब फ्रीक्वेंसी बढ़ी है, तो फ्रीक्वेंसी बढ़ाने के बाद 6 मिल रहे हैं, तो पहले फ्रीक्वेंसी कैसी होंगी, कम, मतलब इसके साथ जब ये बड़ी होंगी तब 6 बनेगा, और इसके साथ ये कम होंगी तब 6 मिलेगा. कारण 6चा डिफरन्स तर एकदा जास्त असेल तेव्हा भेटेल, एकदा कमी असेल तेव्हा भेटेल. मतलब इस केस में N1 कैसा होगा, छोटा. तो आप इक्वेशन कैसा बनाओगे, बोलो, ये हो जाएगा N माइनस N1 इज इक्वल टू क्या होगा, 6, और इधर क्या होगा, N2 माइनस N इज इक्वल टू क्या हो जाएगा, 6. क्लियर है क्या, कोई दिक्कत किसी को नहीं. तो अब आगे सवाल करो, यहां से मुझे इक्वेशन क्या मिल जाएगा, देखो ये मिल जाएगा मुझे N1 इज इक्वल्स टू N माइनस 6, और यहां से मुझे क्या मिलेगा, N2 इज इक्वल्स टू N प्लस 6. क्लियर है. ये जो स्मॉल n है ये किसकी फ्रीक्वेंसी है बेटा,
ट्यूनिंग फॉर्क के, वो निकालना है हमको, स्मॉल एन की वैल्यू निकालना है, यहां पे लिखना ये स्मॉल एन मुझे कैलकुलेट करना है। चलो कैसे बनाएंगे, कैसे करेंगे कैलकुलेट? तो बीट फ्रीक्वेंसी होती है कुछ इस तरीके से, दैट बीट फ्रीक्वेंसी एन बी इज इक्वल्स टू एन वन माइनस एन टू, एन वन माइनस कितना होगा एन टू। तो एन वन को मैं क्या लिखूंगा, इट विल बी एन वन सॉरी एन माइनस सिक्स, नहीं एन वन माइनस एन टू का को जो बड़ी है वो पहले लिखेंगे ना, कौन सी बड़ी है एन टू। देशमुख कोणती मोठी फ्रिक्वेन्सी आहे, एन टू मोठी आहे ना, म्हणजे काय होईल एन टू माइनस एन वन। तो बताओ एन टू क्या आएगा एन प्लस सिक्स माइनस एन वन की वैल्यू क्या है एन माइनस सिक्स, तो ये हो जाएगा एन प्लस सिक्स माइनस एन माइनस माइनस प्लस सिक्स, ये कैंसल कितना हो जाएगा 12, तो है एन भी मिल गया 12। एन भी तो निकालना ही नहीं ना, हाँ एन भी तो निकालना ही नहीं है। अच्छा इसको 6 अगर यूज करते हैं, हाँ भाई साहब बहन जी, इसमें टेंशन की भी वैल्यू है ना अपने पास, तो टेंशन को पिक्चर में लाना पड़ेगा। एन का फॉर्मूला हमारे पास होता है एन इज इक्वल्स टू 1/2 अंडर रूट टी बाई एम। तो दोनों केस में जब स्ट्रिंग वाइब्रेट करें तो फ्रीक्वेंसी अलग अलग है, टेंशन भी तो अलग अलग है। और क्या नाता है फ्रीक्वेंसी का टेंशन के साथ, डायरेक्ट वाला। तो मैं ऐसे निकाल सकता हूं एन वन अपॉन एन टू इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ टी वन अपॉन टी टू, चलेगा ऐसे? यस तो ये हो जाएगा एन वन अपॉन एन टू इज इक्वल्स टू, बोल टी वन की वैल्यू कितनी है, टी वन की वैल्यू है मेरे पास 225 एंड टी टू की वैल्यू कितनी बच्चा 256। तो एन वन अपॉन एन टू कितना आ जाएगा, ऊपर 225 है हमारे पास, कितना आएगा वो 15 और वो कितना आएगा 16, तो ये होगा 15 डिवाइड बाय 16। इसको दे दो कोई इक्वेशन नंबर 1। अब बताओ मुझे मेरे पास इनकी भी तो वैल्यूज है, जैसे n1 की वैल्यूज है मेरे पास n माइनस सिक्स, n2 की वैल्यू है मेरे पास n प्लस सिक्स, और इधर है मेरे पास 15 डिवाइड बाय 16। ये जॉनर समजा गया? जाणले झाले, समजलं? लक्ष द्या मला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला समजलं ना कसं केलं तर? आता मला बोलणं करे ओमे, तो काय तू कशाला बोलू राहिला, इथं मी शिकवून राहिलो, प्रेमपत्र लिहू राहिला का? एवढं अर्जंट आहे का इकडे? n मायनस सिक्स अपॉन झालं। आता पुढे हे जर जॉनर समजलं असेल तर प्रॉब्लेम काय आपल्याजवळ, आपल्याला टेन्शनला इन्व्हॉल्व करायचं होतं, कारण तुमच्याकडे नोन व्हॅल्यू कोणाच्या होत्या टेन्शनच्या, दिसलं का या दोन व्हॅल्यू, बस मग ते करायचं। काय होईल करा सॉल्व, 16 n मायनस सिक्स इज इक्वल्स टू 15 इन ब्रॅकेट n प्लस सिक्स करो, 16 सिक्स जा किती होतो 9 6 इज इक्वल्स टू 15 आणि 15 6 जा प्लस आहे ना, किती येते सॉल्व करा, 16 आणि तो तिकडे घेऊन जा n आणि इट इज इक्वल्स टू तिकडे आहे 90 ऑलरेडी, आणि हा काय होईल 9 6, तर n इज इक्वल्स टू किती होते आहे का ऑप्शन मध्ये 186 हर्ट्स। बोलणं का रे? नेक्स्ट डबल सांगू, हे वाला पूर्ण क्वेश्चन सांगू परत, पारवा लक्ष द्या, परतच सांगावं लागेल ना ते। वायर माझ्याकडे वायर आहे, ज्या वायर मध्ये टेन्शन आहे 225 न्यूटन,
आता एवढ्या टेन्शननं वायर व्हायब्रेट करत आहे तर वायरची काही ना काही फ्रिक्वेन्सी असेल. तर टेन्शनला मी T1 मानलं कारण हे पहिली केस आहे, तर त्यावेळेस वायरची फ्रिक्वेन्सी असेल N1. तो टेन्शन T1 फ्रिक्वेन्सी N1. तर N1 फ्रिक्वेन्सीनं जेव्हा ते वायर व्हायब्रेट करत आहे ते एक असाच अननोन ट्युनिंग फॉर्क ज्याची फ्रिक्वेन्सी N आहे त्याच्यासोबत हे वायर 6 बीट्स फॉर्म करत आहे. मग काही काळानंतर वायरचं टेन्शन वाढलं. टेन्शन 225चं टेन्शन किती झालं 256. जर वायरचं टेन्शन वाढलं तर वायरची जे फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फॉर्क सोबत होती ती चेंज होऊन जाणार. मग वायर आता फ्रिक्वेन्सी जर चेंज होईल वायरची, पण तरी जर बीट्स फॉर्मच करायचे आहेत, म्हणजे बीट्स किती फॉर्म व्हायला पाहिजेत 6. म्हणजे टेन्शन चेंज झालं तर सुद्धा T2 टेन्शन वाढलं, फ्रिक्वेन्सी N2 झाली, तरी ट्युनिंग फॉर्क सोबत 6 बीट फॉर्म करत आहे. तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे. असं सिच्युएशन आहे. आता पुढे मग जर इथं बीट 6 फॉर्म होत आहे तर मला हे डिसाईड करायचं आहे की या दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स घ्यायसाठी मोठं कोण आहे. तर इथं टेन्शन कमी, इथं टेन्शन जास्त. टेन्शन इथं जास्त आहे तर फ्रिक्वेन्सी बी जास्त असेल ना रिलेटिव्हली. म्हणून या ट्युनिंग फॉर्क पेक्षा N2 मोठा आहे. तर N2 मायनस N इज इक्वल टू 6. तर इकडे या ट्युनिंग फॉर्क पेक्षा हा फ्रिक्वेन्सी कमी असेल म्हणून N मायनस N1 इज इक्वल टू 6. इथून मी N1 ची आणि N2 ची व्हॅल्यू काढली. N1 आला N मायनस 6, N2 आला N प्लस 6. वाटलं तुम्ही जास्त N मध्ये कन्फ्युज असत असाल तर याला तुम्ही कॅपिटल N घेतलं तरी चालतंय. म्हणजे तुम्हाला पटकन समजेल काय करायचं आहे. करू का चेंज? राहू द्या. ठीक आहे. आता हे कोणाची फ्रिक्वेन्सी सांगा बरं. N1 कोणाची फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची. N2 कोणाची फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची. आणि व्हायब्रेटिंग स्ट्रिंगच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला हा आहे ना, या फ्रिक्वेन्सीचं रिलेशन तिच्या टेन्शन सोबत जोडायचं आहे. तर मग मला समजलं की फ्रिक्वेन्सी टेन्शन सोबत डायरेक्ट रिलेशन बनवते. तर N1 अपॉन N2 काय अंडर T1 अपॉन T2. आणि झालं. आता N1 अपॉन N2 च्या व्हॅल्यू आपल्याला त्या N च्या फॉर्म मध्ये माहितात ना. कोणाच्या फॉर्म मध्ये ट्युनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये. N1 ची व्हॅल्यू ट्युनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सीच्या रूपात, N2 ची व्हॅल्यू ट्युनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सी रूपात. म्हणून हा N1 आणि N2 गायब झाला की तुम्ही N मायनस 6 आणि N प्लस 6 लिहू शकतो. पण ते लिहिल्यानंतर इकडल्या व्हॅल्यू नोंद लागतील ना, तर त्या नोंद आहेत ना, तर दिलेल्या आहेत ना क्वेश्चन मध्ये. म्हणून मी पहिले N1 अपॉन N2 काढून घेतलं, 15/16 आला. आणि आता इथं N1 अपॉन N2 च्या ठिकाणी या ट्युनिंग फॉर्कचं रूप इथं अपलोड केलं आणि त्यातून आन्सर आला. ठीक. नेक्स्ट हा पुढचा. 2 waves y is equals to 0.25 sin 3160 and y2 is equals to 0.25310t are propagating along the same direction. The number of bits produced per second are. सांगा काय तुम्हाला काय काय विचारलं. नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी विचारली. बीट फ्रिक्वेन्सी काय असते NB. इट इज N1 मायनस N2 किंवा N2 मायनस N1. कोण मोठा आहे इथून पाळून घ्या पहिले. हा तुमचा ω1 आहे आणि हा तुमचा ω2 आहे. हे गोष्ट तर सरळ आहे. ω1 316 आहे, हा 310 आहे. म्हणजे ω1 मोठा तर N1 मोठा. म्हणजे काय होईल N1 मायनस N2. तर N1 ले काय लिहू शकतो मी. वी ऑल नो दॅट ओमेगा काय असते 2πN1 आणि तो किती आहे 316. आणि हा काय आपला ω2 2πN2 आणि तो किती आहे 310. तर इथून N1 किती भेटते 316 डिवाइड बाय 2π. तर इथं लिहितो मी N1 च्या ठिकाणी 316 डिवाइड बाय 2π आणि N2 काय लिहू शकतो मग मी 310 डिवाइड बाय 2π. 316 मधून 310 गेले, 6 राहिले, बेस सेम आहे तर 2π. बे एक बे बे 3 6 तर काय होईल 3/π. बीट फ्रिक्वेन्सी किती आली रे बाळांनो 3/π. काय येईल बी. नेक्स्ट क्वेश्चन. A set of 28 tuning forks arranged in an increasing order of frequencies, each fork. तुम्ही जायचं असेल तर चुपचाप चालले जा. मी रेकॉर्डिंग सुरू ठेवतो, घरी गेल्यावर पाहून घ्या पुढचं. ज्याच्या ज्याच्या बसात बॅग पॅक करा आणि चुपचाप हळूहळू निघून जा. स्टॉपही करू शकतो मी. खरंच जाऊ शकता ना. अरे आता 6 प्रॉब्लेम तर घ्यायच लागतील नाही, घरी गेल्यावर पाहून घे जा. तुम्हाला येतात का हे येतील का तुम्ही पाहून घ्या, नजर टाका. येत असेल तर मग राहू दे तुम्ही. अरे जर येत असतील वाचून घ्या. जर तुम्ही म्हणाल तर सॉल्व्ह करू, नाही तर मग घरी करा. करा तर लागतीलच ना. हा चला पेपरात तर मग एवढे मोठे प्रॅक्टिस करून हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला जर चुकला तर काय झालं 15 मिनिट. A set of 28 tuning fork is arranged in an increasing order of frequencies. Each fork produces x beats per second with the preceding fork, and the last fork is a octave of the first. If the frequency of the 12th fork is itki, the value of x
इज एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क. आता बघा, जो आपल्या फिजिक्सच्या लॅबमध्ये ट्युनिंग फॉर्क ज्या बॉक्समध्ये ठेवतात ना, त्या बॉक्समध्ये हे ट्युनिंग फॉर्क असे एका फ्रिक्वेन्सीमध्ये एका ऑर्डरमध्ये ठेवलेले असतात. ते फ्रिक्वेन्सी एक तर इन्क्रीजिंग ऑर्डरची कन्सिडर करा तुम्ही किंवा डिक्रीजिंग ऑर्डरची. तर माझ्याकडे समजा हा ट्युनिंग फॉर्क आहे, याची काही फ्रिक्वेन्सी असेल, याची याची याची. तर हळूहळू जर ते वाळत 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 चाललं असेल तर हा झाला माझा, याला म्हणतो मी माझा फर्स्ट ट्युनिंग फॉर्क. हा आहे काय रे, फर्स्ट ट्युनिंग फॉर्क. आणि या सिरीज मध्ये हा सेकंड थर्ड करता करता हा माझा लास्ट ट्युनिंग फॉर्क आहे. तर आता क्वेश्चन मध्ये किती ट्युनिंग फॉर्क आहेत? 28. तर आपल्या या केसमध्ये हा शेवटचा जो ट्युनिंग फॉर्क आहे हा कोणता असेल? आपला 28 नंबरचा ट्युनिंग फॉर्क. ठीक आहे. तर असं एकदम पीथ नंबरचा ट्युनिंग फॉर्क असला तर त्याचा फॉर्म्युला, पीथ नंबरचा ट्युनिंग फॉर्क त्याचा फॉर्म्युला असते फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ट्युनिंग फॉर्क प्लस पीथ नंबरचा म्हणून पी प्लस 1 आणि इंटू काय असते? बीट फ्रिक्वेन्सी. हा एक फॉर्म्युला आहे. हा तुम्ही तेव्हा वापरू शकता जेव्हा ट्युनिंग फॉर्क हे असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असतील, किंवा पीथ फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फॉर्क म्हणजे पीथ नंबर ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी काढताना N1 इथं मायनस काय, सॉरी इथं प्लस नाही पाहिजे, इथं काय पाहिजे? मायनस पाहिजे. हा मायनस आहे, काय पाहिजे इथं? मायनस. आणि अगेन हा सुद्धा काय राहील? पी मायनस 1 इंटू एन बी. इथं मायनसच आहे, फक्त इथं प्लस येईल जेव्हा असेंडिंग आहे, इथं मायनस येईल जेव्हा डिसेंडिंग आहे. ओके. काय ते बी इरेजरच होतं ना. डिसेंडिंगच्या केसमध्ये. ठीक आहे. चला आता पाहू आपलं टोटल नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क किती आहे? 28. म्हणजे तुमच्याकडे लास्ट समजा जनरली पी ची व्हॅल्यू 28 आहे, ते पाहू पुढे. ठीक आहे. आता हे जेव्हा ट्युनिंग फॉर्क अरेंज असतात त्यांना सांगितलं इच फॉर्क प्रोड्यूस एक्स बीट्स पर सेकंड. म्हणजे या दोन ट्युनिंग फॉर्कले जर व्हायब्रेट झाले तर किती बीट ऐकूयात तुम्हाला? एक्स. हे दोन व्हायब्रेट झाले तर एक्स, कारण त्यानं सांगितलं इच फॉर्क प्रोड्यूस एक्स बीट्स पर सेकंड विथ द प्रिसिडिंग वन. कोणताही ट्युनिंग फॉर्क घ्या, हा त्याच्या अगोदरच्या ट्युनिंग फॉर्क सोबत किती बीट फॉर्म करू राहिला? एक्स, जे की आपल्याला माहित नाही. तर सरळ सरळ अशा केसमध्ये या दोन ट्युनिंग फॉर्क मधली जे फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स असेल तेच तुमची काय असते? बीट फ्रिक्वेन्सी. सध्या बीट फ्रिक्वेन्सी किती आहे आपली? एक्स. ते आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो की द बीट फ्रिक्वेन्सी इज एक्स अँड विच वी हॅव टू कॅल्क्युलेट. ठीक आहे. आता पुढे दिलेलं आपल्याला कंडिशन अशी की पुढे गेलं, द लास्ट फॉर्क, फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट फॉर्क इज ऑक्टेव ऑफ द फर्स्ट. आता लास्ट म्हणजे कोणता असेल? किती नंबरचा असेल? 28. तर फ्रिक्वेन्सी ऑफ द 28 फॉर्क इज ऑक्टेव. ऑक्टेव म्हणजे काय? डबल ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट. हे आता तुम्ही ओव्हरटर्न हार्मोनिक्स मध्ये जाऊ, हे आपले ट्युनिंग फॉर्कचे प्रॉब्लेम आहेत. याचा एन सफिक्स 28 आहे म्हणजे हे फ्रिक्वेन्सी झाली 28 नंबरच्या ट्युनिंग फॉर्कची. इथं N1 म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन नाही आहे, हा झाली फ्रिक्वेन्सी कोणाची? फर्स्ट ट्युनिंग फॉर्कची. असं आहे ते, कारण आता हे सिरीज ऑफ ट्युनिंग फॉर्कचे प्रॉब्लेम सुरू झाले इथं. ठीक, असं दिलं त्यांना. तर लास्ट ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी ऑक्टेव आहे फर्स्ट ट्युनिंग फॉर्कच्या. आणखी पुढे काय म्हणते? इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द 12th फॉर्क, फ्रिक्वेन्सी ऑफ द 12th म्हणजे N12, ते किती दिलंय तुम्हाला? 152 हर्ट्ज अँड द व्हॅल्यू ऑफ एक्स इज. तर तुम्हाला एक्स ची म्हणजेच हे एनबी तुम्हाला विचारलेली आहे. वाटलं तर मी खाली लिहून घेत होते. बीट फ्रिक्वेन्सी इज एक्स, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला माहित आहे की N28 हा 2 टाइम्स ऑफ N1 आहे, तर तुम्ही डायरेक्ट तो असेंडिंगचा पहिले फॉर्म्युला घ्या, कारण इथं ट्युनिंग फॉर्क कसे अरेंज केलेले आहेत? असेंडिंग मध्ये. घ्या फॉर्म्युला NP इज इक्वल्स टू N1 प्लस P मायनस 1 इंटू NB, दॅट इज बीट फ्रिक्वेन्सी. NP म्हणजे आता मी 28 वाल्यासाठी यूज करतो, कारण N28 ची व्हॅल्यू काय? 2N1. या इक्वेशन मध्ये इथं काय? N1. तर 2N1 मायनस N1 इज N1. समजलं का? तर इथं सोपं होऊन जाते. सो N28 फॉर P इज इक्वल्स टू 28 साठी सॉल्व करतो. तो N28 इज इक्वल्स टू N1 प्लस P ची व्हॅल्यू 28 मायनस 1 आणि बीट फ्रिक्वेन्सी किती आहे तुमची? एक्स. ते तर माहित नाही, समजा इथं काही काही प्रॉब्लेम मध्ये दिलेली राहते. आता N28 किती आहे? 2 टाइम्स ऑफ N1. तर 2 टाइम्स ऑफ N1 इज इक्वल्स टू N1 28 मायनस 1 काय झाला? 27x. हा N1 इकडे घेऊन या. 2 N1 मधून एक N1 गेला, किती राहिला? N1. तर N1 इज इक्वल्स टू काय झाला? 27
एक्स हे एखादं इक्वेशन घेऊन घ्या. हे व्हॅल्यू भेटली मला N1 ची. ठीक आहे. मग सर आता N1 एक्स काढायचा आहे ना आपला, मग एक्स जर काढायचं असेल तर आता परत काय करायला लागेल तुम्हाला, लास्ट ट्युनिंग फॉर्कचं म्हणजे या प्रॉब्लेमची फिक्स पॅटर्न आहे. खूप सारे ट्युनिंग फॉर्क असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये असतील, कोणत्याही दोन फॉर्क मधल्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स दिलेला असेल, व्हॅल्यू दिलेली असते, इथं दिलेली नाही पण व्हॅल्यू दिलेली असते. त्यानंतर एका ट्युनिंग फॉर्कचं कोणत्या तरी एका ट्युनिंग फॉर्क सोबतचं रिलेशन दिलेलं असते. जसं या ट्युनिंग फॉर्कचं या ट्युनिंग फॉर्क सोबतचं रिलेशन, डबल ट्रिपल जे काय असेल ते रिलेशन दिलेलं असते, आणि सोबत पूर्ण ट्युनिंग फॉर्क पैकी एका तरी ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी दिलेली असते. जसं यात दिलंय मला N12. तर मी काय केलं, पहिले रिलेशन वाला जे आहे कंडिशन ते वापरून घेतली N28 टू N वाला असेंडिंगच्या फॉर्म्युलानं. आता परत असेंडिंगचाच फॉर्म्युला घेईन मी, NP इज इक्वल्स टू N1 प्लस P मायनस 1 इंटू काय रे NB. पण आता मी वापरतो फॉर कोणाची फ्रिक्वेन्सी मला माहित आहे, 12 ची. मला N12 माहित आहे ना 152, तर आता P ची व्हॅल्यू 12 घेतो. तर N12 इज इक्वल्स टू N1 तर N1च आहे, तो तर N1च आहे, प्लस P ची व्हॅल्यू किती 12 मायनस 1 आणि इंटू NB किती आहे माझा X. आता पहा N12 ची व्हॅल्यू मला माहित आहे बाळांनो, किती आहे ते सांगा, 152. हा लिहिला मी ना 152 इज इक्वल्स टू N1 ची किंमत मी लिहू शकतो ना 27x, तर झाला 27x प्लस 12 मधून एक गेला 11x, इथं झाला 11x. आता 27 आणि आतला एक झाला 28, 28 झाले 38, म्हणजे 152 इज इक्वल्स टू 38x, म्हणजे इथून x इज इक्वल्स टू काय मिळणार 152 डिवाइड बाय 38. तर x किती येते कॅल्क्युलेट करा, 4. समजलं का? तर x ची व्हॅल्यू काय येणार 4. असेंडिंग डिसेंडिंगचा प्रॉब्लेम असते. काय काय सांगितलं सांगा, जे बी ट्युनिंग फॉर्क सिरीज मध्ये आहेत, दोन ट्युनिंग फॉर्क मधला डिफरन्स म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी माहित असते, कोणत्या तरी एका ट्युनिंग फॉर्कचं एखाद्या दुसऱ्या ट्युनिंग फॉर्क सोबतचं रिलेशन आपल्याला माहित असते. जनरली ते हेच असते की लास्ट ट्युनिंग फॉर्क इज द ऑक्टेव्ह ऑफ द फर्स्ट, हेच असते मोस्ट ऑफ द टाइम, एखाद्या वेळेसच बदलते. दुसरं, एखाद्या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली असते, तर पहिले तुम्ही हे रिलेशन वापरण्यासाठी फॉर्म्युला वापरा, त्याच्यावरून तुम्हाला एक असं इक्वेशन भेटेल. ठीक आहे, किंवा व्हॅल्यू भेटू शकते. तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सी दिलेली असती तर ऑलरेडी तुम्हाला N1 ची व्हॅल्यू माहित असते, तर ती N1 ची व्हॅल्यू तुम्ही इथं पुट केली असती. समजलं का? परत x माहितच आहे तर ते व्हॅल्यू असते, व्हॅल्यू करून मग तुम्हाला काही ना काही उत्तर भेटलं असतं. हा माहित नसता 12th नंबर जसा इथं दिलेला होता, इथं तुम्हाला जर समजा x दिलेला असता तर मग N12 नसता दिलेला, हा विचारला असता की N12 सांगा किती आहे, तर सारखंच आहे कसंही केलं तर. ठीक आहे, चला नेक्स्ट. Three tuning forks A, B, C have respective frequencies N, N2, N3 related as N1 is this, N2 is this. ठीक आहे, N1 चं रिलेशन पहा, N2 N1 सोबत बी रिलेशन आहे N2 चं, आणि N2 चं N3 सोबत बी रिलेशन आहे. When A and C are sounded together, 4 beats are heard per second. The frequencies of fork B and fork C respectively. किती ट्युनिंग फॉर्क आहेत आपल्याकडे? 3. हा A, हा B, हा C, हा A, ठीक, हा B आणि हा C असं लिहितो मी. ठीक आहे, थोडं कम्पेअर करण्यासाठी. आता मला सांगा, या A ची जी फ्रिक्वेन्सी आहे ते किती आहे N1, B ची जी फ्रिक्वेन्सी आहे ते किती आहे N2, आणि C ची फ्रिक्वेन्सी किती आहे N3. तसं सांगितलं ना ABC ची. ठीक आहे, पण N1 किती आहे? N1 आहे तुमचा 1.03 टाइम्स ऑफ N2, आणि N2 किती आहे N3 किती आहे? N3 आहे तुमचा, हा तसंच लिहा जाऊ द्या, B आणि हा C, N2 आणि N3 किती आहे 0.99 टाइम्स ऑफ N2. ठीक आहे, हा. व्हेन A and C आर साऊंडेड टुगेदर 4 बीट्स आर फॉर्म. तर मला भेटत आहेत B. बरं, A ची फ्रिक्वेन्सी जी आहे, A ची फ्रिक्वेन्सी ते किती आहे N1, C ची किती आहे N3. तर N1 आणि N3 चा डिफरन्स 4 आहे. पण पहिले कोण लिहू, N1 का N3? काही मी काय बोललो समजलंच नाही तुम्हाला. कोण पहिले लागेल? N1. मोठा कोण आहे तो लिहायचा, म्हणजे N1 मायनस N2, किंवा 1 2 3 लिहिता ABC लिहिलं तरी चालतं सफिक्स मध्ये. ठीक आहे, N2 मायनस N3 लिहायला लागेल, कारण मला डिफरन्स कोणाचा दिलाय N3 चा आणि N1 चा दिलेला आहे. नाही समजलं का रे बा? समजलं. आता N1 ची व्हॅल्यू लिहा 1.03 टाइम्स ऑफ N2, N3 ची व्हॅल्यू 0.99 टाइम्स ऑफ N2. हे कोणाच्या बरोबर असेल? 4 च्या. करा सबस्ट्रॅक्ट. हा 0.01,
0.03 म्हणजे काय होईल 0.04 टाइम्स ऑफ n2 इज 4. ठीक आहे, 4 कॅन्सल, हा -2 वरती तिकडे गेला वर 100 म्हणजे n2 ची किंमत किती येईल तुम्हाला 100 हर्ट्झ. बरोबर आहे. n2 जर तुमचा 100 आहे, तुम्हाला कोण कोण विचारलं बी आणि सी म्हणजे n2 आणि n3 विचारला तर सिंपल n2 तर 100च आहे, बी ची फ्रिक्वेन्सी तर 100 आली, झालं, डी इज द आन्सर. एबीसीच्या फॉर्म मध्ये लिहून टाकतो मी, ए बी सी, ए सी बी 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 बी, पिक पिक, NA मायनस NC इज इक्वल्स टू, सॉरी आपलं कोण काढणार NC काढणार ना, NC इज इक्वल्स टू 0.99. एन बी तर हा होईल 0.99, एन बी किती आहे 100 म्हणजे होईल 99. ओके, ऑप्शन डी. अगला क्वेश्चन. अबे ट्युनिंग किती वाजला, किती राहिले पाहून घेऊ एकदा आपण, फक्त पाहू किती राहिले. हा बा, तुम्हाला काय वाटतं का मला जीवार मला जाणे लागत का, मी लेट आलो, हा बर, मग घरी करसान का हे, मी करत नाही, मग मी डायरेक्ट, हा डाऊट आला तर उद्या विचारा मग. तर बाकीचे प्रॉब्लेम घरी ट्राय करायचा. ठीक आहे, इथंच थांबूया, बाकी नंतर घेऊ.